आणि आपण सेशनला आता सुरुवात करू. तर संसद हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला या ठिकाणी हमखास 1-2 मार्कासाठी असतो सर्व प्रकारच्या एक्झामसाठी. तर पार्लमेंट म्हणजे काय आपण या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की या ठिकाणी संसद म्हणजे काय. संसद हा शब्द आला की लक्षात ठेवायचं की प्रेसिडेंट अँड या ठिकाणी राज्यसभा अँड लोकसभा. ठीक आहे, प्रेसिडेंट, राज्यसभा आणि लोकसभा याला मिळून आपण काय म्हणतो, पार्लमेंट असं म्हणतो. ठीक आहे, आणि राष्ट्रपती हा या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पार्ट आहे पार्लमेंटचा किंवा संसदेचा. का? कारण एखादं विधेयक आलं, ठीक आहे, एखादं विधेयक आहे आणि विधेयक म्हणजेच बिल, एखादं विधेयक आहे हे कायद्यामध्ये कधी रूपांतरित होतं, ऍक्ट कधी होतो कायदा, जेव्हा त्याला राष्ट्रपती काय करतात त्यावर साईन करतात. म्हणजे दोन्ही सभागृहातून हे बिल पारित झाल्यानंतर या ठिकाणी काय आहे किंवा की राष्ट्रपतीकडे जातं आणि तेव्हाच काय होतं, कायद्यात रूपांतर होतं. त्यामुळं जो कोणता कायदा तयार होतो त्यावर राष्ट्रपतीची साईन असतेच. ठीक आहे, आता यामध्ये की राष्ट्रपती हा या ठिकाणी संसदेचा अविभाज्य घटक आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग की राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो, तरी सुद्धा या ठिकाणी हा अविभाज्य घटक आहे. एक कारण काय आहे, तुम्हाला आपल्याला प्रश्न विचारला जातो की राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक आहे 1 2 3 4. ओके, आणि त्यावर खाली तुम्हाला की वरीलपैकी कोणतं आहे, कोणतं बरोबर नाही, कोणतं अचूक आहे, कोणतं या ठिकाणी अचूक नाही, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये हे राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे. ओके, मग आता कारण नंबर 1 की राष्ट्रपती जो आहे अधिवेशन बोलण्याचं काम करतो. हे अधिवेशन बोलावणे हे राष्ट्रपती या ठिकाणी बोलावतात आणि त्या अधिवेशनाचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे किंवा ज्याला आपण पीठासीन अधिकारी म्हणतो ते या ठिकाणी एक तर लोकसभेचे स्पीकर असतील आणि या ठिकाणी राज्यसभेचे काय असतील, चेअरमन असतील. तर याच्यामध्ये अधिवेशन बोलावणे, अधिवेशन स्थगित करणे, दुसरं लोकसभा विसर्जित करणे. लोकसभा विसर्जित कधी होऊ शकते किंवा की कार्यकाळ संपलेला आहे तेव्हा या ठिकाणी लोकसभा विसर्जित केली जाते. परंतु ही जी लोकसभा आहे ही कोणाच्या सल्ल्याने विसर्जित केली जाते, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. ठीक आहे, त्यानंतर तिसरं कारण आहे, हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण काय आहे यामध्ये, किंवा विधेयकांना संमती देणे. ओके, त्यालाच या ठिकाणी काय म्हणतात बघा, व्हीटो पॉवर. त्यालाच म्हणतात व्हीटो पॉवर किंवा विधेयकांना संमती देणे. आणि विधेयकाला संमती दिली तरच काय होतं, कायद्यामध्ये रूपांतर होतं. आणि चौथं आहे महत्वाचं की वटहुकूम काढणे. वटहुकूम काढणे कोणत्या कंडिशनमध्ये वटहुकूम काढला जातो, जेव्हा संसदेचं सत्र सुरू नसतं, एक ऑप्शन, किंवा या ठिकाणी संसदेचं एक सभागृह सुरू असतं, ओके, आणि दुसरं सभागृह सुरू नसतं. म्हणजे हे नाही सुरू, हे सुरू आहे, किंवा राज्यसभा सुरू आहे, लोकसभा या ठिकाणी राज्यसभा सुरू नाही, लोकसभा सुरू आहे. तर एक सभागृह जर सुरू असेल, दुसरं सभागृह सुरू नसेल, अशा कंडिशनमध्ये सुद्धा काय आहे, ऑर्डिनन्स काढला जातो. ठीक आहे, आणि ऑर्डिनन्स किंवा या ठिकाणी वटहुकूम जो आहे ह्याची लाईफ किती आहे, याची लाईफ असते 6 मंथ. 6 मंथ अँड 6 वीक. आता 6 मंथ आणि 6 वीक म्हणजे काय, तर या ठिकाणी एक सेशन ते दुसरं सेशन याच्यातला मॅक्सिमम जो कालावधी आहे तो 6 महिने आहे. कारण एका वर्षामध्ये तुम्हाला 2 सेशन घेणेच असतात, 2 सेशन झालेच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की 6 महिन्याच्या आत दुसरं सेशन घेतलं जातं. म्हणजे लाईफ 6 महिने, आणि 6 आठवडे म्हणजे काय आहे, या ठिकाणी सेशन सुरू झाल्यानंतर 6 आठवड्याच्या आत, ओके, म्हणजे 1.5 महिन्याच्या आत काय आहे ते सभागृहामध्ये पारित केलं पाहिजे. ठीक आहे, तर ही झाली या ठिकाणी ऑर्डिनन्सची लाईफ. तर हे 4 महत्वाचे पार्ट आहे की ज्या आधारे राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक आहे. आणि यामध्ये हे संसद म्हटल्यानंतर, ओके, संसद म्हटल्यानंतर काय येणार आहे, एक तर राष्ट्रपती, दुसरं या ठिकाणी राज्यसभा, तिसरं काय आहे, लोकसभा. आता लोकसभा जे आहे हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे जे आहे हे वरिष्ठ सभागृह आहे. आणि राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं आणि यामध्ये हे जे सदस्य निवडले जातात अप्रत्यक्ष पद्धतीने असतात. आणि या ठिकाणचे जे सदस्य आहेत हे या ठिकाणी जनतेच्या इच्छेनुसार, म्हणजे लोकांनी निवडून दिलेले किंवा की लोकांचं रिप्रेझेंटेशन करणारे हे सदस्य असतात. ठीक आहे, तर आता त्यानंतर
जर आपण दोघांमध्ये कंपॅरिझन केलं की राज्यसभा आणि लोकसभा यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर लोकसभा हे काय आहे, या ठिकाणी एक प्रकारचं कनिष्ठ सभागृह आहे, लोअर हाऊस म्हणतात किंवा पहिलं सभागृह म्हणतात किंवा या ठिकाणी पॉप्युलर हाऊस त्याला म्हटलं जातं. राज्यसभेच्या बाबतीत काय आहे, अप्पर हाऊस आहे, वरिष्ठ सभागृह आहे, दुसरं सभागृह आहे किंवा या ठिकाणी त्याला किंवा की हाऊस ऑफ एल्डर्स, ज्येष्ठ जे नागरिक आहे किंवा या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांचं सभागृह असं म्हटलं जातं. आता यामध्ये की लोकसभेची जी सदस्य संख्या आहे, ओके, ही सदस्य संख्या जी आहे ते या ठिकाणी किती आहे तर 550 आहे. म्हणजे तसं तर मॅक्सिमम 552 होते, पण 2 जे आहे ते अँग्लो इंडियन राहिलेले नाहीत. ओके, त्यामुळे 550 आहे. आणि ही सदस्य संख्या वाढवण्याच्या बाबतीतच काय आहे की काही दिवसापूर्वी सरकारने एक डिलिमिटेशन विधेयक आणलं होतं, परिसीमन विधेयक आणलं होतं. आणि त्या परिसीमन विधेयकानुसार की लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा त्याचबरोबर विधानसभेच्या सीट वाढणार होत्या. ओके, परंतु ते जे घटनादुरुस्ती विधेयक होतं ते पारित होऊ शकलं नाही. ओके, तर मग सध्याच्या परिस्थितीत ही जी सदस्य संख्या आहे आता हीच 2029 मध्ये जे काही इलेक्शन होणार आहे त्यासाठी सुद्धा लागू असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही 2029च्या नंतरची गोष्ट झालेली आहे आता की सदस्य संख्या वाढवायची का नाही. ठीक आहे, तर मग सध्या 550 सदस्य आहेत. या 550 पैकी काय आहे तर कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा, 530 जे आहेत हे राज्यांचे प्रतिनिधी असतील आणि 20 जे आहेत हे केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतील. ठीक आहे, आणि 104वी घटना दुरुस्ती यानुसार यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की खालीपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अँग्लो इंडियनचं जे सदस्यत्व होतं किंवा अँग्लो इंडियन सभासद जे निवडले जात होते, ओके, ते या ठिकाणी म्हणजे नामनिर्देशित केले जात होते, ते कोणत्या घटनादुरुस्तीनुसार रद्द करण्यात आले. ठीक आहे, तर कोणती आहे 104वी घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे, आणि आता राज्यसभेच्या बाबतीत पाहिलं तर 250 सदस्य असतात मॅक्सिमम, त्यामध्ये 238 या ठिकाणी अप्रत्यक्ष निवडले जातात आणि 12 जे आहेत हे कोणामार्फत, हे राष्ट्रपती मार्फत विविध साहित्य असेल, कला असेल या क्षेत्रामधून ते निवडले जातात. त्यानंतर यामध्ये किंवा की लोकसभेमध्ये काय आहे किंवा नामनिर्देशित सदस्य जे आहेत, पूर्वी असायचा पण आता 104 नुसार या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य निवडला जात नाही. ओके, आणि या ठिकाणी काय आहेत 12 सदस्य आहे. मग कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रामधील व्यक्तीच्या अनुभवाच्या आधारावर आणि तो अनुभव राज्यसभेमध्ये देशासाठी कामा यावा यासाठी त्यांना निवडलं जातं. ओके, नामनिर्देशित केलं जातं. त्यानंतर पुढे जाऊ आपण की यामध्ये आता निवडणूक जर बघितली, ओके, निवडणूक जर बघितली तर लोकसभेची जी निवडणूक आहे ही कशी असते, प्रादेशिक प्रतिनिधित्वावर असते. प्रादेशिक प्रतिनिधी म्हणजे काय आहे की जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणात काय आहे सीट्स दिल्या जातात. त्यामुळंच सध्या जे काही डिस्कशन सुरू होतं पार्लमेंटमध्ये की ते होतं की जे साऊथचे राज्य आहेत, ज्या साऊथच्या राज्यांनी काय केलेलं आहे की लोकसंख्या नियंत्रण आणण्याचं काम केलेलं आहे आणि जे नॉर्थचे राज्य आहे तर त्यांनी या ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचे लोकसंख्येवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण ठेवलेलं नाही. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की हे जर सीट शेअरिंग झाली, सीट वाढवण्यात आले तर सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे, की ज्यांनी लोकसंख्या वाढवलेली आहे, म्हणजे लोकसंख्या वाढून त्यांना फायदा झालेला आहे. लोकसंख्या नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, तर त्यांना एक प्रकारचं काय आहे नुकसान होणार आहे किंवा या ठिकाणी त्यांना एक प्रकारे शिक्षा होणार आहे की तुम्ही लोकसंख्या नियंत्रणात ठेवलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी हे जे विधेयक होतं हे चुकीच्या पद्धतीनं काय केलं जात होतं किंवा रिप्रेझेंट केलं जात होतं. तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे की लोकसभेमध्ये सीट जे आहे ते लोकसंख्येच्या आधारावर आहे आणि लोकसभेमधला जो काही व्यक्ती आहे आपण काय म्हणतो त्याला याच्यामध्ये खासदार असं म्हणतो. ओके, किंवा या ठिकाणी MP असं म्हणतो, मेंबर ऑफ पार्लमेंट असं म्हणतो. तर मेंबर ऑफ पार्लमेंट तो लोकसभेचा आणि त्याचबरोबर मेंबर ऑफ पार्लमेंट काय आहे राज्यसभा, दोघांनाही आपण खासदारच असं म्हणतो. आता यामध्ये की लोकसभेमध्ये प्रादेशिक प्रतिनिधित्व असतं, ओके, टेरिटोरियल रिप्रेझेंटेशन असतं. आणि यामध्ये की आता जर टेरिटोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय आहे, प्रत्यक्ष निवडणूक असते. ओके, त्यामध्ये त्यालाच या ठिकाणी फर्स्ट पास दी पोस्ट पद्धत असं म्हटलं जातं किंवा की याच्यामध्ये लोक डायरेक्ट काय करतात किंवा की वोटिंग करतात. आणि मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी राज्यांची प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभागणी केली असते आणि कशाच्या आधारावर आहे मतदारसंघाची विभागणी, तर या ठिकाणी असतो परिसीमन आयोग. ओके, परिसीमन
आयोग, डिलिमिटेशन कमिशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर तो आयोग काय करतो, ह्याच्यामध्ये रिकमेंडेशन देतो प्रत्येक जनगणनेनंतर. सध्या आता जनगणनेची सुरुवात झालेली आहे, बरोबर, काउंटिंगला सुरुवात झालेली आहे. मग यानंतर किंवा त्याच्यावर विचार केला जाईल आणि कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर किती प्रमाणात सीट वाढवता येतील ह्याचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन सुरू होणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये किंवा की आरक्षणाचा मुद्दा सुद्धा असतो. त्यामध्ये SC ST साठी काय आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात काय आहे, इथं राखीव जागा ठेवल्या जातात लोकसंख्येच्या प्रमाणात. ठीक आहे. मग आता इथं 104वी घटना दुरुस्ती झाली होती, त्यानुसार की यामध्ये ही जी 10 वर्ष जे काही एक्सटेन्शन आहे, म्हणजे मूळ संविधानामध्ये काय होतं की दर 10 वर्षे, म्हणजे मूळ संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी किंवा की जे SC STचं जे आरक्षण आहे, पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, ते 10 वर्षासाठी दिलं होतं. आणि त्यानंतर हे 10-10 वर्षांना काय करण्यात येतं, एक्सटेंड करण्यात येतं. त्याचा जो भाग आहे तो म्हणजे 104वी घटना दुरुस्ती, ज्या आधारे 25 जानेवारी 2030 पर्यंत हे आरक्षण काय आहे, हे कंटिन्यू राहणार आहे. तर हे झालं लोकसभेच्या बाबतीत. आता राज्यसभेमध्ये जे काही सदस्य निवडले जातात ते कसे असतात, प्रमाणशीर प्रतिनिधित्व, म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन ज्याला म्हटलं जातं. आता यामध्ये प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन आणि एक प्रकारे राज्यसभा ही जी आहे ना, ही राज्याचं प्रतिनिधित्व करते. आता यामध्ये जे सदस्य निवडले जातात, ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की राष्ट्रपतीची निवडणूक आहे, उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत. ओके. तर ही जी पद्धत आहे हीच पद्धत या ठिकाणी असते. इथं राज्य विधानसभेचे जे सदस्य आहेत, राज्य विधानसभेचे जे सदस्य आहेत त्यांच्याद्वारे अप्रत्यक्ष पद्धतीने काय आहे, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे या ठिकाणी हे सदस्य निवडले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी जे 3 केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजे दिल्ली आहे, पुदुचेरी आहे आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीर आहे, की ज्या राज्यामध्ये काय आहे, विधानसभा आहे, अशा राज्यांना 3 प्रतिनिधी जे आहे केंद्रशासित ह्या 3 केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधी जे आहे ह्या ठिकाणी दिलेलं आहे राज्यसभेमध्ये. ठीक आहे. तर आणि बाकीची जी युटी आहे त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. तर हे झालं या दोघांचं कंपॅरिझन. आता पुढे जाऊ किंवा की सभागृहाचा जो कालावधी आहे, ओके, म्हणजे सभागृहाचा कालावधी आहे किंवा सभागृहामधल्या सदस्यांचा कालावधी आहे. आता लोकसभेच्या बाबतीत जर पाहिलं तर लोकसभा हे कसं आहे, या ठिकाणी अस्थायी सभागृह आहे. अस्थायी म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी लोकसभेचं काय होत असतं, विसर्जन होतं. किती वर्षांनी, दर 5 वर्षांनी लोकसभेचं विसर्जन होतं. आणि यामध्ये हा जो 5 वर्षाचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी निश्चित आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आणि या ह्याच्यामध्ये की जर 5 वर्षाच्या अगोदर लोकसभा विसर्जित करायची असेल तरी सुद्धा काय आहे, राष्ट्रपती ते करू शकतात. आणि राष्ट्रपती हे कोणाच्या सल्ल्याने करतात, तर या ठिकाणी किंवा की प्राईम मिनिस्टर आणि मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे या सल्ल्यानुसारच काय आहे किंवा की ते डिझॉल्युशन ऑफ हाऊस किंवा लोकसभा या ठिकाणी केलं जातं. आता यामध्ये हे असं जर केलं तर कुठल्याही न्यायालयामध्ये काय आहे, याच्यावर आव्हान घेता येत नाही. समजा राष्ट्रपतींनी काय केलं की सध्याची जी लोकसभा आहे ही जर विसर्जित केली तर कुठल्याही न्यायालयामध्ये काय करता येणार नाही, दाद मागता येणार नाही. ओके. तर म्हणजे याचं न्यायिक पुनर्वलोकन, म्हणजे राष्ट्रपतींनी घेतलेल्या जो काही निर्णय आहे त्याचं न्यायिक पुनर्वलोकन होणार नाही. ठीक आहे. नंतर या ह्याच्यामध्ये हा जो लोकसभेचा जो कालावधी आहे हा 5 वर्षाचा असतो. परंतु जर आणीबाणी असेल तर आणीबाणीच्या काळामध्ये काय आहे, तो एका वेळी 1 वर्षानं वाढवता येते. अशा पद्धतीनं तो या ठिकाणी कितीही वर्ष वाढवता येईल. आणि आणीबाणी संपली की 6 महिन्याच्या आत काय आहे, या ठिकाणी निवडणुका घेणे हे मस्ट आहे, गरजेचंच आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा झाला लोकसभेचा कालावधी, अस्थायी सभागृह आहे. आणि राज्यसभा हे काय आहे, या ठिकाणी स्थायी सभागृह आहे किंवा कायमस्वरूपी आहे. कायमस्वरूपी म्हणजे काय आहे, जे कधीही विसर्जित होत नाही, त्याला या ठिकाणी कायमस्वरूपी सभागृह आपण म्हणतो, जे कधीही विसर्जित होत नाही. ओके. आणि दुसरं किंवा की दर 2 वर्षांनी काय आहे की 1/3 सदस्य हे काय होतात, या ठिकाणी निवड म्हणजे रिटायर होतात. ओके. 1/3 सदस्य जे आहेत ते निवृत्त होतात आणि त्यांची पुनर्निवडणूक सुद्धा होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी की जर सदस्यांचा कालावधी आपण बघितला, ओके, सदस्य तर किती वर्षाचा असतो, 6 वर्षाचा आहे. सभागृहाचा कालावधी नाही. इथं प्रश्न विचारतात बघा आपल्याला की
राज्यसभेचा कालावधी किती आहे? आता राज्यसभा याचा कालावधी निश्चित नाही, कारण काय आहे, हे स्थायी सभागृह आहे. तर राज्यसभेतील सदस्याचा कालावधी जो आहे तो किती आहे? 6 वर्षाचा आहे. ठीक आहे. आणि हा 6 वर्षाचा कालावधी जो आहे हा काही आपल्या संविधानात सांगितलेला नाही, हे पण लक्षात ठेवा. हा कशामध्ये आहे? तर या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व कायदा किंवा RPA रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 नुसार या ठिकाणी हा जो कालावधी आहे काय आहे? 6 वर्षे आहे. हा घटनेनुसार नाही. अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते इथं आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे कुठलाच प्रश्न तुमचा या ठिकाणी जाऊ शकत नाही जर व्यवस्थित समजून घेतलं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केली आणि जे आपण या ठिकाणी PPT PDF नोट्स देतो ह्या इनफ आहेत ओके तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी. याच्या व्यतिरिक्त काही कुठलंही पुस्तक सुद्धा वाचायची गरज पडणार नाही. जर ह्याला रिवाइज केलं ओके व्यवस्थित लेक्चर समजून घेतले तर एकही मार्क जाणार नाही, कारण ह्याच्यातला प्रत्येक पॉईंट आपण इथं कव्हर करतो जो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की राज्यसभेचा कालावधी किती आहे? 6 वर्षाचा आहे. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी 6 वर्षाचा आहे. सभागृहाचा कालावधी नाही. आणि हे पण कुठे सांगितलंय? RPA मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? तर टाईप करा यस नो, जे लाईव्ह आहे सकाळी सकाळी, कारण सकाळी अभ्यास खूप चांगला होत असतो. ठीक आहे. यस नो करा टाईप. चलो यस. आणि मित्रांना सुद्धा रेफरन्स द्या बॅचचा. ओके. आपण अगदी माफक शुल्कमध्ये या सगळ्या सुविधा देत आहोत. चलो नेक्स्ट आपण कार्यकाळ बघितला. त्यानंतर यामध्ये हे आता सदस्य म्हणजे सभागृहाचा जर सदस्य व्हायचा असेल एखाद्या व्यक्तीला, म्हणजेच खासदार व्हायचा असेल, मग तो लोकसभेचा असू द्या नाही तर राज्यसभेचा असू द्या, मग याच्यासाठी काय आहे? पात्रता काय आहे? क्वालिफिकेशन काय आहे? यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला क्वालिफिकेशन माहीत असणं गरजेचं आहे. आता यामध्ये हे आता मुद्दा आहे की क्वालिफिकेशन जे आहे किंवा की सदस्यत्व म्हणजे कशाच्या? संसदेच्या म्हटलेलं आहे. म्हणजे राज्यसभा असू द्या नाहीतर लोकसभा असू द्या. ठीक आहे. दोघांचं नेमकं क्वालिफिकेशन काय आहे किंवा या ठिकाणी पात्रता काय आहे? तर पहिली गोष्ट काय आहे? तर यामध्ये की संविधानात काय सांगितलेलं आहे? प्रश्न काय असतात बघा की कॉन्स्टिट्यूशन मधले पॉलिटीचे क्वेश्चन हे सिंपल असतात, पण लॉंग सेंटेन्समुळे काय होतं की आपल्याला आधीच आपलं धडधड या ठिकाणी हार्टबीट वाढायला लागतात. या कारणाने काय आहे? प्रश्न चुकतात. अदरवाईज प्रश्न खूप सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड असतात, ज्याचं क्रिस्टल क्लिअर या ठिकाणी एक विदिन द बॉक्स सर्टन माहिती त्याला माहीत आहे. ओके. आणि सर्टन निश्चित अशी थोडी माहिती असणं गरजेचं आहे. खूप काही या ठिकाणी तुम्हाला सगळेच कलम पाठ करायचा असं बिलकुल भाग नाही. तर यामध्ये की प्रश्न जो आहे तो असे असतात की संविधानानुसार संसद सदस्य जे आहेत म्हणजे राज्यसभा असू द्या लोकसभा असू द्या, तर त्यांची पात्रता काय आहे संविधानानुसार? तर एक तो काय आहे? तो भारताचा नागरिक असणं अनिवार्य आहे. तो एक भारताचा नागरिक असला पाहिजे. ठीक आहे. दुसरं कंडिशन काय आहे की जर राज्यसभा असेल तर किती वर्षे? 30 वर्षे. लोकसभा असेल तर 25 वर्षे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तिसरं जे आहे, निवडणूक आयोगाने काय आहे? प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर त्याने या ठिकाणी शपथ घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे झाले कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेल्या गोष्टी. आता दुसरं RPA रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951चा जो कायदा आहे लोकप्रतिनिधित्व कायदा, यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीला खासदार व्हायचा आहे ना कोणत्याही संसदीय मतदारसंघात तो काय असला पाहिजे? नोंदणीकृत मतदार असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला राज्यसभेचा खासदार व्हायचा असेल किंवा लोकसभेचा खासदार असेल तर या ह्याच्यामध्ये भारताच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये ओके मतदारसंघामध्ये तुमचं काय असलं पाहिजे? या ठिकाणी नाव असलं पाहिजे. कोणत्याही मतदारसंघात तुमचं नाव असलं पाहिजे. ओके. तर आणि
राज्यसभेसाठी काय आहे, कोणत्याही राज्यातील काय आहे मतदार चालतो. ठीक आहे. आता यामध्ये किंवा की तुम्ही आता समजा एखादा व्यक्ती आहे किंवा की जो गुजरातचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, उत्तर प्रदेशमधून काय करायचं आहे, निवडून यायचं आहे, तर तो सुद्धा या ठिकाणी उत्तर प्रदेशमधून सुद्धा निवडून येऊ शकतो. जसे आपले पंतप्रधान आहेत ते या ठिकाणी गुजरातचे आहेत पण तो उत्तर प्रदेशमधून निवडून आलेले आहे. ठीक आहे. त्यामुळं हे कोणत्याही मतदारसंघामध्ये तुम्हाला उभं राहता येतं भारतामधल्या. ठीक आहे. तर हे झालं एक. दुसरं, आता राखीव जागेवरून जर निवडून लढायचे असेल, म्हणजे समजा एखादा SC आहे किंवा ST आहे, तर आरक्षित जी जागा आहे तर तो त्या SC आणि ST प्रवर्गामधीलच असायला पाहिजे. ओपन कॅटेगरीला तो निवडणूक लढवता येणार नाही. आणि तिसरं या ठिकाणी महत्त्वाची टीप आहे की SC ST उमेदवार अनर्ह, म्हणजे आता जर SC ST साठी सीट जर राखीव असेल तर SC ST चाच उमेदवार असेल आणि SC STच्या व्यक्तीला जर ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तर ओपनमधून फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये हे कशात सांगितलेलं आहे, हे RPA मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण तर बघितल्या की महत्त्वाचे जे काही पात्रता आहे, तर त्याच आधारावर काय आहे की अपात्रता सुद्धा आहे किंवा की संसद सदस्याला या ठिकाणी कशाच्या आधारावर अपात्र केलं जातं. आता यामध्ये की जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे, घटनेत सांगितलेलं आहे, घटनेत काय सांगितलेलं आहे, एक तर या ठिकाणी केंद्र किंवा राज्यांतर्गत लाभाचे पद, म्हणजे जर ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय आहे, समजा एखादा PSI किंवा की आहे आणि त्या PSI ला काय करायचं आहे, खासदार व्हायचं आहे, तर हे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे PSI पद, त्याला आधी राजीनामा द्यावा लागेल, नंतरच या ठिकाणी काय आहे, निवडणूक लढविता येते. तर ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. दुसरं या ठिकाणी काय आहे की अस्थिर मनाचा व्यक्ती आहे आणि न्यायालयाने काय आहे त्याला दिवाळखोर किंवा दोषी ठरवलेलं आहे. ठीक आहे. तर दोषी नाही तो घोषित केलेलं आहे. आणि तिसरं या ठिकाणी जर त्या व्यक्तीने काय आहे की देशाचं नागरिकत्व गमावलं आणि या ठिकाणी किंवा परकीय जे म्हणजे दुसरा देश आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी त्याने निष्ठा बाळगली तर काय आहे त्याचं काय जातं, संसदेचं सदस्यत्व जाऊ शकतं. ठीक आहे. हे झालं कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेली गोष्ट. आता यामध्ये RPA मध्ये काय सांगितलेलं आहे, RPA मध्ये काय सांगितलेलं आहे की जर त्याच्यावर काय आहे निवडणूक गुन्हे आहेत आणि तो भ्रष्टाचारामध्ये काय आहे दोषी आढळलेला आहे, तर निवडणूक गुन्हे असतील, भ्रष्टाचारामध्ये दोषी आढळलेला असेल किंवा या ठिकाणी पैसे वाटताना दोषी आढळलेला आहे, तर अशा कंडिशनमध्ये काय आहे त्याचं सभासदत्व जातं. दुसरं तर त्यानं कोणत्याही गुन्ह्यासाठी काय आहे 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जर त्याला सजा झाली असेल तर त्याला सुद्धा या ठिकाणी अपात्र ठेवलं जातं. आणि 2 वर्षांनंतर पुढचे जे काही 5 वर्षे आहे, पुढचे 6 वर्ष सुद्धा त्याला काय आहे निवडणूक लढवता येणार नाही. ओके, जसं लालू प्रसाद यादव यांच्या बाबतीत झालेलं आहे. तिसरं, निवडणूक खर्चाचा हिशोब देणे गरजेचा असतो. ओके, प्रत्येक दिवस की इलेक्शनच्या काळामध्ये दर दिवशी किती खर्च केलेला आहे हे या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं असतं. आणि तो खर्च देण्यामध्ये काय आहे किंवा की एक प्रकारे हिशोब व्यवस्थित पद्धतीने दिला नाही तर तरी सुद्धा काय आहे त्याला अपात्र ठरवलं जातं. आणि अस्पृश्यता असेल, हुंडा असेल, सती किंवा या ठिकाणी सामाजिक गुन्ह्यासाठी जे काही शिक्षा आहे ती शिक्षा त्याला जर झाली असेल तरी सुद्धा काय आहे तो अपात्र होतो. ठीक आहे. आता यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की या बाबतीमध्ये जो काय अंतिम निर्णय आहे, ओके, अपात्रतेचा अंतिम निर्णय जो आहे हा निवडणूक आयोगाच्या काय आहे सल्ल्याने कोण घेतात, राष्ट्रपती घेतात. म्हणजे या दोन्ही बाबतीचा जो काही निर्णय आहे तो कोण घेणार आहे, अंतिम निर्णय ते राष्ट्रपती घेणार आहेत, परंतु कोणाच्या सल्ल्याने, या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने. ठीक आहे. आता दुसरं सध्या इश्यू चालू आहे बघा, ओके, तो राजीव चड्डा जो आहे, ओके, तो या ठिकाणी काय आहे किंवा की राज्यसभेचा सदस्य होता. ओके, म्हणजे आप पार्टीचा तो सदस्य होता आणि त्याने काय केलेलं आहे की आप मधून या ठिकाणी BJP मध्ये काय झालेला आहे तो सहभागी झालेला आहे. आता यामध्ये मग अशा कंडिशनमध्ये एका पार्टीचे सदस्य दुसऱ्या पार्टीमध्ये जर जात असेल तर त्या सदस्याच्या बाबतीमध्ये काय आहे की या ठिकाणी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. आणि तो कायदा किंवा या ठिकाणी ती बाब म्हणजे काय आहे तर 10th शेड्यूल आहे. ओके, 10th शेड्यूल, त्याला अँटी डिफेक्शन असं म्हणतात. म्हणजे एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये जर सदस्य जात असेल तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मग कशा पद्धतीनं जर एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये व्यक्ती गेला तर तो डिस्क्वालिफाय होतो आणि कधी डिस्क्वालिफाय होत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सध्या हा इश्यू या ठिकाणी रेज झालेला आहे, त्यामुळे आपल्याला प्रश्न डेफिनेटली येऊ शकतो की एक व्यक्ती एक पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये जात आहे. ठीक आहे, जसं राघव चड्डा आहे. आता यामध्ये हा व्यक्ती जर या ठिकाणी किंवा जर त्यांचे टोटल सदस्य आहेत 10, बरोबर, आता टोटल सदस्य 10 आहेत तर या 10 पैकी हा फक्त एकटाच गेला, हा राघवभाई, तर या ह्याच्यामध्ये तो काय होणार आहे डिस्क्वालिफाय होणार आहे. पण
या ह्याच्यामध्ये हा राघवभाई जाते वेळेस जर ह्यानं 2/3 मेजॉरिटी घेऊन गेला, ओके, म्हणजे साधारण 7 सदस्य जर घेऊन गेला, ओके, 2/3 मेजॉरिटी या ठिकाणी 7 सदस्य जर घेऊन गेला किंवा 6 सदस्य जर घेऊन गेला तर काय होणार आहे, या ठिकाणी हे मर्जर मानलं जाईल. मर्जर म्हणजे याचा अर्थ काय आहे, यांचं सदस्यत्व काय राहणार आहे, कंटिन्यू राहणार आहे. ओके, तर सध्या हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 10व्या परिशिष्ट हे काय आहे, पक्षांतर बंदीच्या बाबतीमध्ये आहे, अँटी डिफेक्शनच्या बाबतीत आहे. मग आता कोणत्या कंडिशनमध्ये या ठिकाणी जो व्यक्ती आहे हा डिस्क्वालिफाय होतो, मग या ठिकाणी अपात्रता कशाच्या आधारावर, 10व्या परिशिष्टाच्या आधारावर 4 बाबीच्या आधारे किंवा 4 कारण आहे. पहिलं कारण काय आहे, जर ज्या पक्षाच्या तिकडे निवडून आलेले आहे आणि त्या पक्षाचं सदस्यत्व स्वतःहून सोडून दिलं, जसं एक्झाम्पलमध्ये हा राघव चड्डा आहे, ओके, तर या ठिकाणी राघव चड्डाने काय केलं की स्वतःहून आप पार्टीचं जे काही हे आहे हे त्यांचं सदस्यत्व आहे हे जर सोडून दिलं तर हा काय होतो, डिस्क्वालिफाय होतो. ओके, डिस्क्वालिफाय होतो. हा एक पहिली बाब आहे. म्हणजे एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये जर जात असतील तर त्या कंडिशनमध्ये त्यांचं सदस्यत्व काय होऊ शकतं, अपात्र होऊ शकतो तो व्यक्ती. ठीक आहे. आता दुसरी बाब जी आहे, दुसरी म्हणजे काय आहे की पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध, ओके, पक्षाने काय केलेले आहे, व्हीप जारी केलेली आहे. व्हीप म्हणजे काय असतं, या ठिकाणी एक असतो पक्ष आदेश, ओके, पक्ष आदेश किंवा या ठिकाणी किंवा की आदेश त्याला म्हटलं जातं किंवा प्रतोद असं म्हटलं जातं. व्हीपला प्रतोद सुद्धा म्हणतात बघा. तर आता यामध्ये व्हीप जारी करणारा या ठिकाणी प्रतोद ऑफिसर किंवा व्हीप ऑफिसर असतो, जो दोन्ही सभागृहामध्ये असतो. तर यामध्ये की तो जो प्रतोद आहे त्या पार्टीने निवडलेला असतो आणि त्यानं सदस्यांना सांगितलं की सगळ्यांना तुम्हाला हजर राहायचं आहे आणि या बिलाच्या विरुद्ध काय आहे, काय करायचं आहे, वोटिंग करायचे आहे. तर त्या सभागृहातील जे काही सदस्य आहेत त्याच्या पार्टीचे त्यांना या ठिकाणी ती वोटिंग करावीच लागते, हजर राहावंच लागतं. आणि जर एखादा सदस्य हजर राहिला नाही तर काय आहे, त्याच्या विरुद्ध सुद्धा काय आहे, अँटी डिफेक्शन लागू होतं. किंवा हजर राहिलेला आहे आणि ह्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला नो म्हणून या ठिकाणी वोट करायचं आहे आणि त्यानं जर येस म्हणून वोट केलं तरी सुद्धा काय होणार आहे, तो डिस्क्वालिफाय होणार आहे. ठीक आहे, तर हे झालं सेकंड की ज्या आधारे 10th शेड्यूल लागू होतं. थर्ड बाब काय आहे, या ठिकाणी अपक्ष आहे, इंडिपेंडेंट आहे, ओके, आणि इंडिपेंडेंट आहे, अपक्ष आहे आणि त्याने एखाद्या पक्षामध्ये काय केला, प्रवेश केला. म्हणजे निवडणुकीमधून तो अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि सभागृहामध्ये किंवा या ठिकाणी नंतर तो काय झाला, एखाद्या पार्टीमध्ये किंवा मर्ज झाला तर त्यावेळेस सुद्धा काय आहे, तो अपात्र ठरतो. 4, कोणताही नामनिर्देशित सदस्य आहे, म्हणजे राष्ट्रपती मार्फत 12 नामनिर्देशित सदस्य कुठे निवडले जातात, राज्यसभेसाठी. ठीक आहे. आता हे जे 12 आहेत या सदस्यांनी 12 सदस्यांनी काय आहे किंवा की 6 महिन्याच्या नंतर, ओके, 6 महिन्याच्या नंतर या ठिकाणी एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केला. 6 महिन्याच्या नंतर हा कालावधी लक्षात ठेवा. 6 महिन्याच्या नंतर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केला तर तो या ठिकाणी किंवा नॉमिनेटेड जे मेंबर आहे तो डिस्क्वालिफाय होतो. पण ह्यानं जर 6 महिन्याच्या आत जर पॉलिटिकल पार्टीमध्ये प्रवेश केला तर तो काय होत नाही, या ठिकाणी काय होणार नाही, तो या ठिकाणी त्याचं सदस्यत्व रद्द होणार नाही. आता ह्या जे 4 बाबी आहेत हे महत्वाच्या आहेत. समजलं? जर काही डाऊट असेल तर विचारत चला, कारण हा अत्यंत महत्त्वाचा असा चॅप्टर आहे ज्यावर हमखास प्रश्न येतात आणि हा चॅप्टर इथं मी जे शिकवतोय ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर समजलं की अँटी डिफेक्शनच्या आधारे या ठिकाणी कशा पद्धतीनं डिस्क्वालिफाय होतो. आता यामध्ये की अँटी डिफेक्शनचा जो काही निर्णय आहे किंवा या ठिकाणी 10व परिशिष्ट किंवा पक्षांतर बंदीचा जो निर्णय आहे हा निर्णय या ठिकाणी की कोण घेतं, तर हा निर्णय या ठिकाणी त्या सभागृहाचा पीठासीन अधिकारी, प्रिसाइडिंग ऑफिसर. आता आणि हा निर्णय राष्ट्रपती घेत नाहीत, तर हा निर्णय कोण घेतं, पीठासीन अधिकारी, म्हणजे लोकसभेचा सभापती असेल किंवा या ठिकाणी राज्यसभेचा काय आहे, अध्यक्ष असेल, तर हे याचा निर्णय घेतात. आणि यामध्ये याच्या संदर्भात एक खटला आहे क्योटो कोलोहन, ओके, क्योटो कोलोहन खटला आहे 1992चा आणि यामध्ये सांगितलेलं आहे की अध्यक्षांचा निर्णय जो आहे हा काय असणार आहे, त्याचं न्यायिक पुनर्वलोकन होणार आहे. म्हणजे अध्यक्षांच्या जो काही निर्णय आहे त्याचं न्यायिक पुनर्वलोकन होणार आहे. म्हणजे अध्यक्षाने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरुद्ध काय करता येतं, त्या सदस्यांना कोर्टामध्ये जाता येतं. ठीक आहे, तर ही जी बाब आहे ही कशाच्या बाबतीत आहे, हे 10व परिशिष्टाच्या बाबतीत. तर हे 10व परिशिष्टाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे की जर रिमूव्ह करायचं असेल तर या ह्याच्यामध्ये कोणाचा अधिकार आहे, तो पीठासीन अधिकाऱ्याचा आहे. ठीक आहे.
आता यामध्ये की काही जे सदस्य आहेत त्यांना या ठिकाणी काय आहे की दुहेरी सदस्यत्व असतं. जसं एक्झाम्पलमध्ये आपल्याला घेता येतं की राहुल गांधी आहेत. ओके, राहुल गांधी आहेत. त्याचबरोबर आपले प्राईम मिनिस्टर होते. ओके, तर या दोघांनाही काय आहे या ह्याच्यामध्ये दुहेरी सदस्यत्व होतं, म्हणजे दोन ठिकाणाहून या ठिकाणी हे लोकसभेसाठी निवडून आले होते. आता दोन ठिकाणाहून आलेले असतील तर दोन्ही ठिकाण जे आहे की दोन्ही ठिकाणचं रिप्रेझेंटेशन त्यांना करता येणार नाही. मग त्यापैकी एक सीट जी आहे त्यांना सोडावी लागेल. आणि जर एक सीट नाही सोडली लोकसभेची तर काय होणार आहे या ह्याच्यामध्ये, किंवा जे वरिष्ठ सभागृहामधून ते निवडून आले असतील, ओके, किंवा या कंडिशनमध्ये जर त्यांनी या ठिकाणी किंवा की दोन्ही सीटपैकी कोणतीच सीट जर सोडली नाही तर काय होऊ शकतं की याच्यामध्ये की एक जागा जी आहे ती काय होईल, ऑटोमॅटिक रिक्त होणार आहे. आता यामध्ये एक एक कंडिशन आपण आधी समजून घेऊ. पहिली कंडिशन काय आहे यामध्ये, पहिली कंडिशन आहे जर व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडली गेली, जसं म्हणजे जर दोन्ही सभागृहामध्ये म्हणतोय आपण, एका सभागृहामध्ये नंतर बघू, ठीक आहे. जर एक व्यक्ती दोन्ही सभागृहामध्ये काय आहे निवडून गेली तर अशा कंडिशनमध्ये काय आहे, तर दोन्ही सभागृहामध्ये काय राज्यसभेमध्ये पण निवडून आली, लोकसभेमध्ये पण निवडून आली. अशा कंडिशनमध्ये त्यानं 10 दिवसाच्या आत, ओके, 10 दिवसाच्या आत काय आहे कोणत्या तरी सभागृहाचा सदस्य मी कंटिन्यू ठेवील असं या ठिकाणी असं म्हणजे हे जे आहे या ठिकाणी हा निर्णय कळवणं गरजेचं आहे पीठासीन अधिकाऱ्याला. हा जर निर्णय कळवला नाही तर त्या व्यक्तीचं जे सिनियर मोस्ट सीट आहे, म्हणजे लोकसभा राज्यसभेमधलं सिनियर मोस्ट सीट म्हणजे कोणतं आहे, राज्यसभा रिक्त होतं, म्हणजे तो लोकसभेमध्ये काय आहे कंटिन्यू राहतो. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे, जर एका सभागृहाचा विद्यमान सदस्य दुसऱ्या सभागृहाचा निवडला गेला. आता यामध्ये जर एक व्यक्ती आहे किंवा की जो राज्यसभेचा आहे, ओके, आणि दुसऱ्या सभागृहामध्ये तो निवडला गेलेला आहे, ठीक आहे. अशा कंडिशनमध्ये जर पहिल्या म्हणजे याचा अर्थ काय आहे, ऑलरेडी तो राज्यसभेचा आहे नंतर लोकसभेत निवडून आला तर काय होणार आहे, त्याची पहिल्या सभागृहाची जी जागा आहे ती या ठिकाणी रिक्त होणार आहे, म्हणजे तो नंतर जे निवडून आले लोकसभा कंटिन्यू असेल, राज्यसभा रिक्त असेल. त्यानंतर तिसरी कंडिशन काय आहे, जर एखादा व्यक्ती एकाच सभागृहात दोन जागावर निवडून आला, जसं आता इथं एक्झाम्पल घेता येतं बघा, इथं काय आहे राहुल गांधी आहेत, ओके, आणि नरेंद्र मोदी आहे. आता हे दोन्हीही जे सदस्य आहेत ते दोन जागेवर निवडून आले होते. जर एका जागेचा जर निर्णय घेतला नाही तर काय होऊ शकतं, दोन्ही सीट जाऊ शकतात, परंतु याचा निश्चित कालावधी सांगण्यात आलेला नाही, म्हणजे दोन्हीपैकी एक सीट कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे, अदरवाईज दोन्ही सीट काय आहे रिक्त होऊ शकतात. चौथी कंडिशन काय आहे, जर व्यक्ती संसद आणि राज्य विधिमंडळ, ओके, म्हणजे एक तर संसदेमध्ये आहे दुसरा राज्य विधिमंडळामधून निवडून आलेला आहे, अशा कंडिशनमध्ये त्यानं 14 दिवसाच्या आत, ओके, राज्य विधिमंडळाचा राजीनामा न दिल्यास काय होऊ शकतं, सिनियर मोस्ट जी सीट आहे म्हणजे संसदेची सीट काय होऊ शकते, रिक्त होऊ शकते. ठीक आहे, समजलं? समजलं का? हाँ, चलो. नेक्स्ट, आता खासदार पद जे आहे तर रिक्त होण्याची इतर कार्य काय आहे, आपण या ठिकाणी अँटी डिफेक्शन बघितलं, त्याचबरोबर या ठिकाणी इतरही बाबी बघितल्या. त्यानंतर जर खासदाराने राजीनामा दिला, आता खासदाराला राजीनामा कोणाला द्यायचा आहे, जर राज्यसभेचा खासदार असेल तर राज्यसभेच्या अध्यक्षांना द्यायचा आहे, लोकसभेचा जर असेल लोकसभेच्या सभापतींना काय आहे राजीनामा लेखी स्वरूपात द्यायचा आहे, ओके, आणि तो राजीनामा स्वीकारायचा का नाही हा अधिकार कोणाला आहे, पीठासीन अधिकाऱ्याला आहे. त्यानंतर दुसरं, गैरहजर राहिला, तो आता सभागृहाचं कामकाज सुरू आहे आणि सलग 60 दिवस कोणत्याही प्रकारे पीठासीन अधिकाऱ्याची परमिशन न घेता
तो जर या ठिकाणी 60 दिवस कंटिन्यू मध्ये गैरहजर जर राहिला तर काय होणार आहे, त्याचं सदस्यत्व रद्द होणार आहे. तिसरं की न्यायालयीन निर्णय, तर कोर्ट वटे जर घटनेत निवडणूक रद्द करण्याची कार्यपद्धती नाही, पण RP 1 नुसार या ठिकाणी उच्च न्यायालयाने काय केलेले आहे, निवडणूक रद्द बदल ठेवलेली आहे, तर त्यामध्ये काय आहे, त्या आधारे सुद्धा तो डिस्क्वालिफाय होतो, म्हणजे त्याचं सीट वॅकेट होतं आणि सभागृहातून त्याची हकालपट्टी झाल्यास किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल म्हणून त्याची निवड झाली तर या ठिकाणी सीट काय होतं, वॅकेट होतं. ठीक आहे. त्याचबरोबर त्याचा मृत्यू झाला तरी सुद्धा काय आहे, सीट हे वॅकेट होतं. त्यानंतर आता यांना शपथ जे आहे या ठिकाणी की खासदाराला राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर काय आहे, शपथ दिली जाते. म्हणजे शपथ कोण देतं, राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीने निवडून दिलेला या ठिकाणी जो व्यक्ती आहे तो त्याला काय आहे, शपथ देतो. आता या ह्याच्यामध्ये किंवा की शपथ ही 3 भागामध्ये असते. भारताच्या संविधानाच्या प्रति खरी निष्ठा, श्रद्धा बाळगणे, 2 भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता उन्नत ठेवणे आणि आपण स्वीकारत असलेल्या कर्तव्याचे निष्ठापूर्वक पालन करणे, ह्या सगळ्या बाबी असतात. आणि यामध्ये की शपथ घेण्यापूर्वी कोणताही खासदार जो आहे हा कामकाजात भाग घेऊ शकत नाही आणि जर त्याने या ठिकाणी भाग घेतला तर त्याला काय आहे, 500 रुपये पर डे. ओके, 500 रुपये पर डे हा जो आहे हा दंड आकारला जातो. ओके, तर या ठिकाणी त्याला 500 रुपये पर डे जो आहे तो दंड आकारला जातो. त्यामुळं की तो सभागृहाचा सदस्यच होत नाही जोपर्यंत काय केलं जाणार नाही की त्याने शपथ घेणार नाही. दुसरं, आता हे जे सदस्य आहेत यांना वेतन जे आहे, वेतन कशाच्या आधारावर, तर संसद ठरवेल त्या पद्धतीने ह्याला वेतन दिलं जातं. पेन्शन, तर या ठिकाणी पेन्शन सुद्धा काय आहे, संविधान ठरत असतं. त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये की पीठासीन अधिकारी जे आहेत, पीठासीन अधिकारी म्हणजे काय, लोकसभेचे सभापती असतील, उपसभापती असतील, राज्यसभेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, यांचा जो काही या ठिकाणी निधी आहे किंवा यांचा जो काही पेमेंट आहे हे कुठून जातं, भारताच्या संचित निधीतून. आणि ते पण कसं, या ठिकाणी ह्याला म्हणतात चार्ज एक्सपेंडिचर, प्रभारित खर्च. ओके, प्रभारित खर्च ज्याला म्हटलं जातं, चार्ज एक्सपेंडिचर म्हणजे असा खर्च आहे जो ऑटोमॅटिक काय होत असतो, रिलीज होत असतो. ठीक आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये या वेतनावर संसदेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं म्हणजे पीठासीन अधिकाऱ्याला जे काही वेतन दिलं जातं त्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा, डिस्कशन होत नाही किंवा वोटिंग सुद्धा होत नाही. त्यानंतर यामध्ये हे जर आपण खासदाराच्या बाबतीत पाहिलं तर या ठिकाणी एकूण त्याची कारकीर्द कशा पद्धतीची असते हे जर बघितलं तर पहिली गोष्ट काय आहे, तो पात्रता, म्हणजे खासदार म्हणजे काय आहे, राज्यसभेचा असू द्या, लोकसभेचा असू द्या, तर यामध्ये तो नागरिक असला पाहिजे. 25 ते 30 वर्षे या ठिकाणी, 25 वर्षे लोकसभेसाठी, 30 वर्षे काय आहे की वय असावं आणि मतदारांमध्ये नोंदणी असावी. त्यानंतर काय आहे, इलेक्शन होतं. पहिली गोष्ट तर काय आहे, हे त्याची पात्रता झाली. दुसरं, निवडणूक कशी आहे, प्रादेशिक किंवा प्रमाणशीर. प्रादेशिक म्हणजे काय आहे, या ठिकाणी लोकसभा, प्रमाणशीर म्हणजे काय आहे, राज्यसभा, या पद्धतीने होते. त्यानंतर यामध्ये त्याला शपथ घेतली जाते. आणि चौथं, त्याचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ जो आहे लोकसभेचा असेल तर 5 वर्षे आहे, राज्यसभेचा कार्यकाळ सदस्यांचा 6 वर्षाचा आहे. त्यानंतर या ठिकाणी किंवा की जर म्हणजे काही अडथळे किंवा जर त्याला काढायचं असेल तर काय आहे, जर 60 दिवस तो गैरहजर असेल किंवा या ठिकाणी पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार त्याला काय आहे किंवा की त्याचं सभासद रिक्त होऊ शकतं. आणि रिटायरमेंट नंतर काय आहे, त्याला या ठिकाणी कायद्यानुसार काय आहे, पेन्शन भत्ते दिले जातात. ठीक आहे. त्यानंतर आता यामध्ये पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे, पीठासीन अधिकारी. पीठासीन अधिकारी म्हणजे काय आहे की सभागृहाचं जे काही कामकाज चालत असतं तो कामकाज चालवणारा एक व्यक्ती आहे, त्याला काय म्हणतात, प्रिसाइडिंग ऑफिसर. ओके, हा जो प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, मग तो पीठासीन अधिकारी जरा या ठिकाणी आपण काय म्हणतो, लोकसभेचा सभापती किंवा काही ठिकाणी त्याला अध्यक्ष पण म्हणतात. लोकसभेचा सभापती, इंग्लिशमध्ये एकच नाव आहे, स्पीकर. आणि राज्यसभेचा काय आहे या ठिकाणी, अध्यक्ष. ओके, राज्यसभेचा अध्यक्ष असतो. ठीक आहे. आता यामध्ये एक प्रकारे हे संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवणारे काय आहेत किंवा की व्यक्ती असतो. आता यामध्ये हा जो अध्यक्ष आहे, लोकसभेचा अध्यक्ष किंवा या ठिकाणी त्याला सभापती म्हणा. ओके, लोकसभेचा जो सभापती आहे, आपण सभापती म्हणूनच पुढे जाऊ तर, किंवा इंग्लिशमध्ये स्पीकर, द स्पीकर ऑफ द हाऊस. तर स्पीकर ऑफ द हाऊस जो आहे हा कशा पद्धती, एक पहिली मुद्दा, एक महत्वाची बाब काय आहे तर त्याची निवड कशी केली जाते. आता सभागृहाचा जर त्याला स्पीकर व्हायचा आहे
तर तो या ठिकाणी त्या सभागृहाचा काय आहे निवडून आलेला सदस्यच असला पाहिजे. असं नाही की एखादा व्यक्ती आहे की बाहेरचा की जो सभागृहाचा सदस्य नाही तो अध्यक्ष म्हणजे तो सभापती होऊ शकत नाही. ओके, तर इथं लक्षात ठेवा की निवड काय आहे तर या ठिकाणी लोकसभेच्या सदस्यामधूनच म्हणजे लोकसभेचे जे सदस्य आहेत म्हणजे तो खासदार असलाच पाहिजे तरच काय आहे तर तो जो व्यक्ती आहे तो पीठासीन अधिकारी म्हणून येणार आहे. दुसरं तर आता ह्याची निवडणूक जी आहे ही तारीख निश्चित कोण करणार आहे तर राष्ट्रपतीद्वारे तारीख निश्चित केली जाते. त्यानंतर आता यामध्ये ह्याचा जर कार्यकाळ आपण बघितला की लोकसभा विसर्जित झाल्यानंतरही ओके आता याचा कार्यकाळ जो आहे लक्षात ठेवा की लोकसभा विसर्जित झाल्यानंतरही नवीन लोकसभा जोपर्यंत येत नाही त्याच्या अगोदर ओके म्हणजे आता नवीन लोकसभेचं जे काही मीटिंग आहे ते उद्या सुरू होणार आहे. तर आजच्या दिवसापर्यंत काय आहे तर हा जो काही सभापती आहे हाच सभापती कंटिन्यू राहत असतो. ठीक आहे, म्हणजे पहिली बैठक संपेपर्यंत काय आहे तो कायम राहतो. ठीक आहे, नवीन लोकसभेची पहिली बैठक संपेपर्यंत तो काय आहे त्या पदावर कायम राहतो. आणि यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये हे जे सभापती पद रिक्त होऊ शकतं एक तर काय आहे तो लोकसभेचं सदस्यत्व संपुष्टात आलं. आता जर एखादा समजा ओम बिर्ला आहे हे लोकसभेचे सभापती आहे त्यांचं सदस्यत्व जर काय झालं या ठिकाणी की संपुष्टात आलं तर ते लोकसभेचे स्पीकर राहणार नाहीत. दुसरं त्यांनी जर राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे द्यायचा आहे उपाध्यक्षाकडे आहे उपसभापतीकडे जायचा आहे किंवा उपाध्यक्ष. तर या ठिकाणी डेप्युटी स्पीकरकडे राजीनामा द्यायचा आहे. डेप्युटी स्पीकर कोणाला देणार आहे स्पीकरला देणार आहे. ठीक आहे, त्यानंतर लोकसभेच्या तत्कालीन सर्व सदस्याच्या बहुमताने जो आहे की जर त्यांना काढून टाकायचं असेल तर काढून टाकण्याचा जो ठराव आहे तो 14 दिवस देणं गरजेचं आहे आणि जे काही सदस्य आहे त्यांच्या बहुमताने त्याला काय केलं तर काढून टाकलं जातं. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आता हा जो आहे ह्याचं काम काय आहे निष्पक्षपातीपणा आहे म्हणजे पदाची सुरक्षितता आणि विशेष बहुमताशिवाय या ठिकाणी काय आहे हे त्याला काय आहे एक प्रकारचं निष्पक्षपातीपणा आहे किंवा ह्याला डिसिजन जे आहे हे बहुमताच्या आधारावर घ्यावं लागतं. दुसरं पगार भत्ते जे आहे हे संचित निधीवरून दिले जातात आणि न्यायालयाच्या अधिकार कक्षेबाहेरील कामकाज चालवण्याचा अधिकार त्याला आहे. त्याचबरोबर भारताच्या सरन्यायाधीशासोबत सुद्धा काय आहे या ठिकाणी म्हणजे जो काही हे आहे लिस्ट असते ओके तर प्रिसाइडिंग लिस्ट असते त्या ह्याच्यामध्ये काय आहे हा सरन्यायाधीशासोबतच्या काय आहे नंबरवर आहे म्हणजे आपल्या पदतालिकेमध्ये सर्वात वरती राष्ट्रपती आहेत बरोबर आणि 7व्या नंबरला सरन्यायाधीश आहेत आणि सरन्यायाधीशासोबतच काय आहे ह्यांचा 7वा नंबर आहे. प्रश्न विचारतात बघा की 7व्या नंबरला कोण आहे तर सरन्यायाधीश असतील आणि त्याचबरोबर काय आहे लोकसभेचा स्पीकर असेल. त्यानंतर पुढे की आता लोकसभेचा जो काही स्पीकर आहे किंवा याला आपण या ठिकाणी स्पीकर किंवा सभापती म्हणू किंवा अध्यक्ष पण म्हणतात. ठीक आहे, तर लोकसभेचा जो काही सभापती आहे तर आता हे काय करणार आहे ह्याचे कार्य काय आहे. पहिली गोष्ट काय आहे किंवा की सभागृहाचं नियमन करणे आणि नियमन करत असताना एक लक्षात ठेवा की जेव्हा की लोकसभेची निवडणूक होते आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एक व्यक्ती जो या ठिकाणी काय आहे टेम्पररी सभापती किंवा टेम्पररी स्पीकर म्हणून निवडला जातो त्यालाच या ठिकाणी म्हणतात बघा प्रो टेम स्पीकर. ओके, प्रो टेम स्पीकर. आता हा जो प्रो टेम स्पीकर आहे प्रो टेम म्हणजे काय आहे तर तात्पुरता स्पीकर हा कोणामार्फत निवडला जातो तर या ठिकाणी राष्ट्रपती मार्फत निवडला जातो प्रेसिडेंट मार्फत निवडला जातो. ठीक आहे, आणि हा जो प्रोटेम स्पीकर असतो हा तात्पुरता स्पीकर असतो कारण काय आहे की आता सभागृहाचं कामकाज सुरू करायचं आहे आणि सगळेच जे सदस्य आहेत आता निवडून आलेले आहेत मग ह्याच्यापैकीच जो सिनियर मोस्ट आहे त्या सिनियर मोस्टची निवड जी आहे तर या ठिकाणी प्रोटेम स्पीकर म्हणून केली जाते बाय प्रेसिडेंट. आणि ही जी प्रॅक्टिस आहे ही फ्रेंच प्रॅक्टिस आहे. फ्रेंच संविधानामध्ये असं आहे की त्या ठिकाणचा जो सदस्य आहे तो सिनियर मोस्ट जो सदस्य आहे तो या ठिकाणी काय करणार आहे प्रिसाइडिंग करणार आहे किंवा तो पहिल्या मीटिंगचा काय असतो या ठिकाणी तात्पुरता सभापती असतो. ठीक आहे, तर मग प्रोटेम स्पीकर आहे. मग या प्रोटेम स्पीकरचं काम काय असतं सभागृहाचं कामकाज सुरू करणे आणि या ह्याच्यामध्ये परमनंट जो काही हे आहे सभापती आहे त्याची निवडणूक घेणे. तर हे झालं प्रोटेम स्पीकर. आता यामध्ये सभापतीचं नियम आणि प्रशासनाच्या बाबतीत जर पाहिलं त्यामध्ये तो सभागृहाचा प्रमुख प्रतिनिधी आहे आणि सभागृहातील शिस्त त्याचबरोबर कोरम जे आहे कोरम म्हणजे काय आहे सभागृहाचं कामकाज सुरू करण्यासाठी काय आहे 110 सदस्य लागतात. मग हे 110 सदस्य नसतील तर त्याबद्दल या ठिकाणी काय करणे की
डिसिजन घेणे, त्यानंतर विविध संसदीय समित्याच्या अध्यक्षांची नियुक्ती नियंत्रण करणे, त्याचबरोबर हा जो आहे तो या ठिकाणी एकतर म्हणजे लोकसभेचा स्पीकर जो आहे तो कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो, बरोबर. त्याचबरोबर नियम समिती आहे, ओके. त्याचबरोबर सामान्य उद्देश समिती, या तिन्ही समितीचा जो आहे तो अध्यक्ष म्हणून काम करतो. इथं सुद्धा प्रश्न आलेला आहे की सभापती खालीपैकी कोण कोणत्या समितीचा अध्यक्ष असतो. त्यानंतर तिसरं की राज्यघटना, लोकसभेचे नियम आणि संसदीय परंपरा हे सभागृहातील अंतिम त्याची जी काही डेफिनेशन आहे तो करणारा हा व्यक्ती म्हणजे स्पीकर आहे. आता ह्याला काही विशेष अधिकार असतात. विशेष अधिकार काय आहे? एखादं विधेयक धनविधेयक आहे का नाही, आर्टिकल 110 नुसार ते विधेयक येते का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर सभागृहाच्या सभापतीचा आहे, ठीक आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी बोलावलेल्या संसदेच्या संयुक्त बैठक म्हणजे राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतो आणि ही जी संयुक्त बैठक आहे ते या ठिकाणी हे आर्टिकल कितीनुसार आहे? 108 नुसार, ओके. 108 नुसार संयुक्त बैठक आहे. मग या संयुक्त बैठकीचा जो अध्यक्ष आहे तो अध्यक्ष सुद्धा काय आहे? लोकसभेचा सभापती असतो. त्यानंतर जर या ठिकाणी की एक बिल आहे आणि ज्या बिलावर काय झालेलं आहे की दोन्ही ठिकाणाचे म्हणजे ऑपोजिट आणि इन फेवर समान मत पडलेले आहेत, म्हणजे मॅच टाय झालेला आहे. अशा कंडिशनमध्ये काय आहे किंवा की निर्णायक मत देण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे? निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे या सभापतीला, ठीक आहे. आणि त्यानंतर 10वं परिशिष्ट जे आहे पक्षांतर बंदी ज्याला आपण म्हणतो अँटी डिफेक्शन, तर यानुसार एखाद्या सदस्याला काय करायचं आहे किंवा की त्याचं सदस्यत्व रद्द करायचं आहे तो अंतिम जो निर्णय आहे तो कोणाचा आहे? या ठिकाणी लोकसभेच्या स्पीकरचा आहे, सभापतीचा आहे. त्यानंतर आता यामध्ये की जर लोकसभेचा अध्यक्ष किंवा ह्याच्यामध्ये सभापती म्हणा, स्पीकर म्हणा, ठीक आहे. आता यामध्ये लोकसभेचा सभापती जो आहे तर सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये जर सभापती नसेल, ओके, सभागृहामध्ये, तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये नेमकं कोण काम करतं? मग यांच्या अनुपस्थितीमध्ये काय आहे की लोकसभेचा उपाध्यक्ष, म्हणजे अध्यक्ष नसेल तो उपाध्यक्ष असतो, ठीक आहे. आणि उपाध्यक्ष नसेल तर काय आहे या ठिकाणी किंवा हे याला एक प्रकारे काय आहे की उपाध्यक्षांचं पॅनल असतं, ओके, त्याच्यामध्ये. आणि त्या उपाध्यक्षांच्या पॅनलमधून चेअरपर्सनचं पॅनल असतं आणि या चेअरपर्सनच्या पॅनलमधून या ठिकाणी काय आहे एक व्यक्ती जो आहे हा अध्यक्ष म्हणून निवडला जातो. म्हणजे लोकसभेच्या नियमानुसार अध्यक्षाकडून 10 पेक्षा जास्त नसलेल्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. सभापती तालिका ज्याला म्हटलं जातं. आणि यामध्ये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष दोघांच्याही अनुपस्थित कामकाज सांभाळणे, म्हणजे दोघे नसतील ह्या 10 पैकी एकाची निवड काय आहे इथे केली जाते. आणि दुसरं प्रोटेम आपण बघितलं, प्रोटेम स्पीकर जो आहे त्याला हंगामी अध्यक्ष म्हणतात, म्हणजे तात्पुरते हे पद असतं. आणि नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीचा अध्यक्ष स्थान स्वीकारणे. आणि यामध्ये सहसा काय आहे राष्ट्रपती नियुक्त करतात आणि सर्वात ज्येष्ठ जो सदस्य आहे तो निवडला जातो फ्रेंच प्रॅक्टिसनुसार. आणि यांचं काम आहे नवीन सदस्यांना काय आहे शपथ देणे आणि लोकसभेच्या सभापतीची निवडणूक घेणे. तर अशा पद्धतीनं लोकसभेचा अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष नसेल तर या ठिकाणी ह्या पॅनलमधून काय आहे 10 पैकी एक व्यक्ती इथं निवडला जातो. त्यानंतर आता यामध्ये हे राज्यसभेचा जो सभापती आहे, ओके, राज्यसभेचा सभापती म्हणा किंवा चेअरपर्सन, या ठिकाणी तसं आपण अध्यक्ष म्हणू, ठीक आहे. राज्यसभेचा अध्यक्ष, चेअरमन. आता राज्यसभेचा जो अध्यक्ष आहे हा राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर भारताचे उपराष्ट्रपती हे जे आहे राज्यसभेचे काय आहे एक्स ऑफिसर चेअरमन असतात, ओके. एक्स ऑफिसर चेअरमन म्हणजे काय आहे पदसिद्ध सभापती असतात. आणि ते जे आहेत ते या ठिकाणी कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसतात, ठीक आहे. तर त्यांची निवड केली जाते, परंतु ते एक्स ऑफिसर चेअरमन असतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी की उपराष्ट्रपती हे जे आहेत राज्यसभेचे पदसिद्ध काय असतात सभापती असतात किंवा अध्यक्ष असतात, ठीक आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती यांना या ठिकाणी पदावर दूर केल्यास या ठिकाणी सभापती हा जो आहे पदावरून दूर केला जातो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की उपराष्ट्रपतीला या ठिकाणी त्यांच्या पदावरून उपराष्ट्रपती बनवून जर हे केलं तर काय आहे ते अध्यक्ष सुद्धा राहणार नाही, चेअरमन सुद्धा राहणार नाही. आणि या ह्याच्यामध्ये पहिल्या फेरीत मतदानाचा अधिकार त्यांना नाही, ओके. आणि केवळ काय आहे कधी अधिकार आहे किंवा की जर काय झालेलं असेल किंवा की दोन्ही एखाद्या बिलावर दोन्ही ठिकाणचं काय आहे समसमान मत पडले असतील तर त्यावेळेस या ठिकाणी जो काही निर्णायक मत आहे, ओके, कास्टिंग वोट जे आहे तर या ठिकाणी या राज्यसभेच्या अध्यक्षाला आहे, ठीक आहे. आता जेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष नसतील तेव्हा कोण असणार आहे या ठिकाणी उपाध्यक्ष असणार आहे. मग यामध्ये हा उपाध्यक्ष राज्यसभेमधलाच सदस्य
असतो आणि सभापतींना दुय्यम नसून तो या ठिकाणी काय आहे राज्यसभेला जबाबदार असतो. तो काही सभापतींना दुय्यम म्हणजे सभापती म्हणा किंवा अध्यक्षाला या ठिकाणी दुय्यम नसतो. तर मग अध्यक्षांना या ठिकाणी काय आहे जर उपाध्यक्ष निवडला गेला तर उपाध्यक्ष कोण आहे सभागृहातीलच आहे राज्यसभेतीलच आहे. ठीक आहे. आणि हे जे पद आहे हे उपाध्यक्षाचं पद राज्यसभेच्या उपाध्यक्षाचं पद कधी रिकामं होऊ शकतं जर त्याचं संसदेचं सदस्यत्व संपलं म्हणजे राज्यसभेचा मेंबर म्हणून त्याचं सदस्यत्व संपलं किंवा त्याला या ठिकाणी राजीनामा द्यायचा असेल तो कोणाकडे देतात अध्यक्षाकडे दिला जातो. ठीक आहे. अध्यक्षाकडे कोणाच्या अध्यक्षाकडे या ठिकाणी किंवा की राज्यसभेच्या अध्यक्षाकडे तो राजीनामा दिला जातो आणि त्यानंतर जर ह्याच्यावर या ठिकाणी राज्यसभेतील तत्कालीन सदस्यांच्या बहुमताने जर ह्याच्या विरुद्ध ठराव पास झाला ओके काढून टाकण्याचा तर 14 दिवसाची त्याला नोटीस देणं गरजेचं आहे. या आधारावर काय आहे त्याला त्या सभागृहातून काढलं जातं. ठीक आहे. आणि दुसरं उपसभापतीची जी तालिका आहे ओके म्हणजे या ह्याच्यामध्ये की सभापती नसेल म्हणजे अध्यक्ष नसेल तो उपाध्यक्ष आहे. उपाध्यक्ष नसतील काय आहे तर या ठिकाणी सुद्धा काय आहे पॅनल असतं व्हाईस चेअरपर्सनचं आणि त्यामधून काय आहे किंवा की एक सदस्य जो आहे तो निवडला जातो. ठीक आहे. आता दोघांमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं आपण जे पाहिलेलं आहे दोघांमधलं जर कंपॅरिझन केलं तर लोकसभेचा या ठिकाणी अध्यक्ष किंवा इथं म्हणा सभापती स्पीकर अध्यक्ष पण म्हणतात. ठीक आहे. स्पीकर इंग्लिशमध्ये एकच आहे लक्षात ठेवा स्पीकर आणि राज्यसभेचा चेअरमन चेअरमन किंवा त्याला आपण अध्यक्ष म्हणू. ठीक आहे. सभापती म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता यामध्ये की लोकसभेचा जो सभापती आहे लोकसभेचा सभापती तर लोकसभेचा सभापती जो आहे हा या ठिकाणी लोकसभेचा सभापती जो आहे तो सभागृहाचा सदस्यच असतो. ठीक आहे. आता राज्यसभेचा चेअरमन जो आहे तो सभागृहाचा सदस्य नसतो कारण तो असतो उपराष्ट्रपती. दुसरं लोकसभेच्या तत्कालीन बहुमताचा ठराव जो आहे हा पास करून या ठिकाणी ठरावावर विचार सुरू असताना काय आहे त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. ओके. तर या ह्याच्यामध्ये की जर त्याला पदावरून दूर करण्याचा ठराव आहे की त्याला रिमूव्ह करण्याचा ठराव आहे तर मग या ह्याच्यामध्ये की जर ह्याच्यामध्ये लोकसभेच्या तत्कालीन बहुमताने ठराव पास करून आता ठराव म्हणजे त्याला पदावरून दूर करायचा आहे तर बहुमताने तो ठराव पारित झाला पाहिजे आणि ते ठराव सुरू असताना तर या ठिकाणी ठराव विचार सुरू असताना काय आहे त्याला पहिल्यांदा मत करता येतं. पहिल्यांदा म्हणजे काय आहे ॲज अ मेंबर म्हणून मत करता येतं. या ह्याच्यामध्ये सभापती म्हणून मतदान करता येणार नाही. आणि इकडं उपराष्ट्रपती यांना पदावरून काढल्यास या ठिकाणी ते पदमुक्त होतात. त्यानंतर धनविधेयक एखादं विधेयक हे धनविधेयक आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे लोकसभेच्या सभापतीचा आहे. ठीक आहे. आणि हा विशेष अधिकार राज्यसभेच्या अध्यक्षाला नसतो. त्यानंतर संयुक्त बैठक जॉईंट सिटिंग 108 नुसार तर जॉईंट सिटिंग संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये किंवा ती संयुक्त बैठक बोलली जाते राष्ट्रपती मार्फत आणि त्याचं जे अध्यक्ष स्थान आहे ते कोणाकडे असतं या ठिकाणी लोकसभेच्या सभापतीकडे असतं. आणि हा विशेष अधिकार राज्यसभेच्या अध्यक्षाला नाही तो विशेष अधिकार कोणाला आहे राज्यसभेच्या उपाध्यक्षाला आहे जो राज्यसभेमधून एका व्यक्तीची निवड केली जाते. ठीक आहे. समजलं इथपर्यंत समजलं काही डाऊट आहे का डाऊट असेल तर विचारत चला. जे लाईव्ह आहेत त्यांनी लवकर लवकर कॉमेंट टाका. प्रश्न असेल तर विचारत चला. आता पुढे संसदेचं सचिवालय किंवा या ठिकाणी सेक्रेटरिएट ऑफ द पार्लमेंट. ओके. सेक्रेटरी ऑफ पार्लमेंट. ओके ठीक आहे. तर आता प्रत्येक सभागृहाचं काय आहे की स्वतंत्र असं सचिवालय असतं त्याचे कर्मचारी असतात त्याचबरोबर म्हणजे त्यांचे भरतीचे नियम सुद्धा असतात. ठीक आहे. तर यामध्ये महत्त्वाचा आहे महासचिव. ओके. सेक्रेटरी जनरल हा जो सेक्रेटरी जनरल आहे हा कायमस्वरूपी अधिकारी असतो. ओके. आणि हा प्रत्येक सभागृहाचा पीठासीन अधिकाऱ्याकडून अध्यक्ष सभापती यांची नियुक्ती केली जाते महासचिव. आणि हा महासचिव कुठं बसलेला असतो तो
ज्या ठिकाणी किंवा की सभागृहाचे पीठासीन अधिकारी आहेत, म्हणजे लोकसभेचा सभापती असेल त्याच्या खाली जे बसलेले असतात ते असतात या ठिकाणी हे महासचिव, सेक्रेटरी जनरल एक प्रकारे. ठीक आहे, तर दोन्ही सभागृहामध्ये हे सेक्रेटरी जनरल असतात. त्यानंतर हे आता पुढचा मुद्दा आहे की सभागृहाचा नेता आणि विरोधी पक्ष नेता. ठीक आहे, आता सभागृहाचा नेता जो आहे लीडर ऑफ द हाऊस. आता लीडर ऑफ द हाऊस कोण असतो? तो असतो प्राईम मिनिस्टर. लीडर ऑफ द हाऊस प्राईम मिनिस्टर आहे. तर यामध्ये संसदेचा या ठिकाणी कामकाजावर थेट त्याचा प्रभाव असतो आणि ह्याचा या ठिकाणी सभागृहाचा जो नेता आहे हा याचा उल्लेख जो आहे हा घटनेत कुठेही करण्यात आलेला नाही. फक्त संसदेच्या नियमामध्ये अशी तरतूद आहे की सभागृहाचा नेता. त्यानंतर या ठिकाणी लोकसभेत काय आहे? पंतप्रधान जर त्या सभागृहाचे सदस्य असतील किंवा या ठिकाणी त्यांनी नियुक्त केलेल्या मंत्री, म्हणजे की सध्या नरेंद्र मोदी आहेत ते लोकसभेमधून निवडून आलेले आहेत त्यामुळे ते सभागृहाचे नेते आहेत. आणि यांच्या पूर्वीचे जे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेहून निवडून आले होते त्यामुळे ते राज्यसभेचे या ठिकाणी नेते होते. तर सध्या या ठिकाणी लोकसभेचा नेता प्राईम मिनिस्टर आणि राज्यसभेचा नेता कोण असणार आहे? तर पंतप्रधानांनी नियुक्त केलेला जो व्यक्ती आहे तो पंतप्रधानांनी नियुक्त केलेला व्यक्ती हा राज्यसभेचा काय असणार आहे? सभागृहाचा नेता असणार आहे. आणि उपनेता या ठिकाणी नेता नियुक्त करण्याचा अधिकार सुद्धा काय आहे? या ठिकाणी पंतप्रधानाला आहे. ठीक आहे, आता दुसरं लीडर ऑफ ऑपोजिशन, विरोधी पक्षनेता. आता हा महत्वाचा आहे कारण विरोधी पक्षनेत्याकडं या ठिकाणी फ्युचर मधला प्राईम मिनिस्टर हा म्हणून किंवा फ्युचर मधलं या ठिकाणी किंवा की गव्हर्नमेंट म्हणून पाहिलं जातं. तर या ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता, आता सध्या विरोधी पक्ष नेता कोण आहे? तर राहुल गांधी आहे. ओके, राहुल गांधी आहेत जे काय आहेत? विरोधी पक्ष नेता आहेत. तर मग यांचं काम आहे सरकारच्या विधेयकावर टीका करणे. ओके, अनेक प्रकारचा सरकारवर पर्यायी सरकार म्हणून या ठिकाणी काय आहे? पर्याय देणे. आणि सभागृहाचे एकूण सदस्यांपैकी 1/10 जागा ज्या आहेत या ठिकाणी ह्या पक्षाला असल्या पाहिजे तरच त्याला काय आहे? या ठिकाणी विरोधी पक्ष नेता मिळतो. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जसं विधानसभेमध्ये सुद्धा सेम आहे की विधानसभेचा जो नेता ओके तो जसं फडणवीस आहेत. ओके, विरोधी पक्षनेता अजूनही निश्चित करण्यात आलेला नाही कारण कोणत्याच पार्टीला विधानसभेमध्ये 1/10 सीट मिळालेल्या नाहीत जे विरोधी बाकावर बसलेले आहेत त्यांच्यापैकी. त्यामुळं या ह्याच्यामध्ये किंवा की त्यांना अजूनही विरोधी पक्षनेते देण्यात आलेलं नाही. आता यामध्ये की लीडर ऑफ द ऑपोजिशन हे घटनेत सुद्धा या ठिकाणी उल्लेख नाही परंतु या ह्याच्यामध्ये काय आहे किंवा की हा नियम आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये की संसदीय कायद्यामध्ये सुद्धा उल्लेख नाही आणि 1969 मध्ये त्याला मान्यता देण्यात आली. 1970 मध्ये त्याला एक प्रकारचा वैधानिक दर्जा देण्यात आला. आणि या ह्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता जो आहे त्याला या ठिकाणी काय आहे? कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष जो दर्जा आहे त्याला दिला जातो. म्हणजे कॅबिनेट मंत्र्याला जी सगळी पॉवर आहे ती पॉवर या ठिकाणी ह्याला पॉवर असेल, पगार असेल, सुविधा ह्या सगळ्या दिल्या जातात. त्यानंतर प्रतोद. ओके, प्रतोद किंवा या ठिकाणी त्याला म्हणतात द व्हिप ऑफिसर किंवा प्रतोद. ओके, आता हा जो प्रतोद आहे प्रतोद म्हणजे काय आहे? तर एक प्रकारे तो त्या पार्टीचा काय आहे की सभागृहामधील एक लीडर आहे. ओके, आणि त्यानं जी काही एक आदेश काढलेला त्याला व्हिप असं म्हटलं जातं आणि तो जो व्हिप आहे तो त्या सभागृहातील त्याच्या पार्टीच्या सदस्याला तो मानावाच लागतो. आणि जर तो त्यांनी मान्य केला नाही ओके, समजा त्या प्रतोदनं सांगितलं की सरकारच्या विरुद्ध तुम्हाला काय करायचं आहे? वोटिंग करायची आहे आणि जर त्यांनी फेवरमध्ये वोटिंग केली किंवा ते गैरहजर राहिले ओके तर त्या कंडिशनमध्ये काय आहे किंवा की ते सदस्य जो आहे तो अपात्र होऊ शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे हा व्हीप जो आहे हा खूप महत्त्वाचा असतो. आणि व्हीपच्या बाबतीमध्ये काय आहे की घटनेत किंवा संसदेच्या नियमामध्ये किंवा कोणत्याही संसदीय कायद्यामध्ये याचा उल्लेख नाही. ओके, व्हीपचा उल्लेख नाही. आता ही एक प्रकारची संकल्पना या ठिकाणी संसदीय परंपरेच्या आधारावर आहे आणि सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाने स्वतःचा जो पक्ष प्रतोद आहे तो निवडलेला असतो. ओके, आता यामध्ये एक हा कशासाठी निवडला जातो? एक तर उपस्थितीची हमी, म्हणजे पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित सुनिश्चित करणे. म्हणजे जर प्रतोद असेल तर सभागृहामध्ये काय काम काय हे जे या ठिकाणी सदस्य आहे हे कशा पद्धतीने काम करतातच का नाही हे पाहण्यासाठी काय आहे या ठिकाणी हा सदस्य असतो. दुसरं या ह्याच्यामध्ये वर्तणुकीवर नियंत्रण, सभागृहाच्या सदस्यांच्या वर्तणुकीवर जे आहे हे नियंत्रण ठेवलं जातं. तिसरं या ठिकाणी शिस्तपालन, म्हणजे सदस्यांनी जे काही निर्देश दिलेले आहेत प्रतोदनं जे काही निर्देश दिलेले आहे ते निर्देश या ठिकाणी त्यांना फॉलो करावे लागतात. ठीक आहे, हे झालं प्रतोद. त्यानंतर आता संसदेचं अधिवेशन. ओके, संसदेचं अधिवेशन
पार्लमेंटरी सेशन. आता पार्लमेंटरी सेशनच्या बाबतीत जर पाहिलं तर पार्लमेंटरी सेशन जे आहे, पार्लमेंटरी सेशनच्या बाबतीत जर पाहिलं तर हे जे सभागृहाचं सेशन आहे ते वर्षातून या ठिकाणी ॲटलिस्ट 2 सेशन होणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की 6 महिन्याचे एक सेशन असणं गरजेचं आहे, वर्षभरामध्ये 2 सेशन होणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये या ठिकाणी किती सेशन होतात तर याच्यामध्ये 3 सेशन होतात. ठीक आहे, 3 सेशन म्हणजे 2 सत्रामधले जास्तीत जास्त अंतर जे आहे ते किती असून आहे तर या ठिकाणी 6 महिन्याचं, म्हणजे 6 महिन्यामध्ये एक सेशन ते दुसरं सेशन जे आहे ते या ठिकाणी की 6 महिने जो आहे हा मॅक्सिमम कालावधी असेल. ठीक आहे, म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. आणि सत्र किंवा सेशन म्हणजे काय आहे, सभागृहाची पहिली बैठक जी आहे किंवा या ठिकाणी त्यातला काळ. आणि रिसेस म्हणजे काही टर्मिनॉलॉजी आहे बघा. सेशन म्हणजे काय आहे, सभागृहाचं कामकाज सुरू होणे आणि सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर या ठिकाणी की सभागृह संपणं. आणि दुसरं सेशन म्हणजे एक सेशन संपलं ते दुसरं सेशन याच्यामधला जो काही गॅप आहे तो म्हणजे काय आहे, त्याला रिसेस असं म्हटलं जातं. ओके, विश्रांतीचा काळ. आता यामध्ये की भारतामध्ये 3 प्रकारचे सेशन होतात. पहिलं सेशन जे आहे या ठिकाणी त्याला म्हणतात अर्थसंकल्पीय अधिवेशन. ओके, आणि हे अधिवेशन सर्वात मोठं आहे. सिंपल प्रश्न विचारलेला आहे बरोबर की आपल्या देशामध्ये सर्वात मोठं या ठिकाणी अधिवेशन कोणतं असतं कार्यकाळानुसार, तर कोणतं आहे या ठिकाणी संसदीय अधिवेशन, जे कधी भरत असतं तर 1 फेब्रुवारीला हे अधिवेशन सुरू होतं आणि एप्रिलपर्यंत चालतं. ओके, आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतात. दुसरं, आता एक अधिवेशन संपलं, दुसरं कधी सुरू होणार आहे या ठिकाणी मिड ऑफ जूनला सुरू होणार आहे बरोबर. मग आता यामध्ये की या ठिकाणाहून ते या ठिकाणचा पर्यंत जो कालावधी आहे त्याला काय म्हणायचं आहे, रिसेस असं म्हणायचं आहे. रिसेस म्हणजे काय आहे, सुट्टीचा काळ आहे. ठीक आहे, रिसेस. आता यानंतर आता हे रिसेस झालं, सुट्टी झाली, त्यानंतर दुसरं येतं पावसाळी अधिवेशन, जे या ठिकाणी जून मिड पासून ते या ठिकाणी सप्टेंबर मिड पर्यंत चालतं. त्यानंतर पुढं सुट्टीचा काळ रिसेस. त्यानंतर येतं हिवाळी अधिवेशन, विंटर सेशन. ओके, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. आणि त्यानंतर आहे परत रिसेस. त्यानंतर परत काय आहे या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन. आणि सर्वात छोटं जे आहे ते कोणतं असतं सत्र तर हिवाळी सेशन. लक्षात ठेवा, हिवाळी सेशन हे काय आहे, विंटर सेशन जे आहे ते सर्वात छोटं असतं. ठीक आहे, समजते ना. डाऊट असेल तर खाली लिहित चला. त्यानंतर आता यामध्ये की संसदेच्या कामकाजाने सस्पेंडेड ऑफ द पार्लमेंटरी प्रोसिडिंग. आता या ह्याच्यामध्ये की संसदेचं सभागृहाचं कामकाज सुरू झालेलं आहे. मग आता कामकाज सुरू असताना म्हणजे आता सेशन सुरू आहे, आता सेशन सुरू असताना विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट जे वापरले जातात. म्हणजे या ह्याच्यामध्ये किंवा आता समजा एक्झाम्पलमध्ये की पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. आता पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, अधिवेशन सुरू झालेलं आहे बरोबर. अधिवेशन सुरू झाल्यानंतर ओके, तर या ह्याच्यामध्ये काय आहे किंवा की अधिवेशन जे आहे हे डिस्टर्ब केलं जातं. विरोधी पक्ष मधले लीडर असतील किंवा या ठिकाणी की त्यांच्याच पार्टीचे लीडर असतील तर ते या ठिकाणी काय करतात, हे जे अधिवेशन आहे ते डिस्टर्ब करतात, विशेषतः विरोधी पक्ष मधले जे काही सदस्य आहेत ते. मग त्यामुळं या ठिकाणी काय आहे की हे जे सेशन आहे हे काही काळासाठी काय होतं, अनिश्चित काळासाठी या ठिकाणी स्थगित केलं जातं. आता याच्या काही संकल्पना आहेत बघा. एक तहकुबी, पहिला आहे तहकूब करणे, अजॉर्नमेंट म्हणतात. अजॉर्नमेंट म्हणजे काय आहे ते या ठिकाणी किंवा की सभागृहाचं जे कामकाज आहे हे काही काळासाठी म्हणजे तास असेल, दिवस असेल, महिना असेल तर या ठिकाणी किंवा आठवडे असेल हे निश्चित केलं जातं किंवा की म्हणजे काही काळासाठी हे जे कामकाज आहे हे या ठिकाणी बंद केलं जातं, परंतु त्याचा कालावधी काय आहे निश्चित आहे. ओके, तर त्याला म्हणायचं अजॉर्नमेंट, तहकुबी. म्हणजे सभागृहाचं सेशनचं किंवा सभागृहाचं कामकाज सुरू आहे, परंतु ह्याच्यामध्ये काय आहे किंवा सदस्यांनी सगळा धिंगाणा घातला आणि त्यामुळे काय आहे की जो कोणी पीठासीन अधिकारी आहे तर तो पीठासीन अधिकारी काय करतो या ठिकाणी की तहकुबी करतो. तहकुबी म्हणजे काय आहे तर काही ठराविक काळासाठी काय आहे सभागृहाचं कामकाज थांबतं. त्यानंतर जर कंटिन्यू मध्ये असंच धिंगाणा राहिला संसदेमध्ये तर काय होतं की पीठासीन अधिकारी काय करतो, मग म्हणतो अजॉर्नमेंट साइन डाय. अजॉर्नमेंट साइन डाय म्हणजे अजॉर्नमेंट साइन डाय म्हणजे काय आहे, अनिश्चित काळासाठी काय आहे की जे कामकाज आहे त्या अधिवेशनाचं हे काय आहे अनिश्चित काळासाठी थांबवलं जातं. म्हणजे संसदेची बैठक जी आहे हे पुढील दिवस न ठरवता म्हणजे अनिश्चित काळापर्यंत म्हणजे कधी या ठिकाणी आपण रिअसेंबल होणार आहोत हे सांगितलं जात नाही. ओके, आता ह्या दोन्हीचा या ठिकाणी या दोन्ही प्रक्रियेमुळे सभागृहातील
जे विधेयक आहे ते विधेयक काय होतात, प्रलंबित राहतात आणि या ठिकाणी काय आहे किंवा की काही विधेयक जे आहेत, आता समजा यामुळे काय झालेलं आहे, कामकाज डिस्टर्ब झालेलं आहे. पण कामकाज डिस्टर्ब झाल्यामुळं या दोन्ही सभागृहातील या दोन्ही प्रक्रियेमुळे सभागृहातील प्रलंबित विधेयके किंवा इतर कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर दोन्ही सभागृहामध्ये काय झालेलं आहे की अड्जर्नमेंट साईन झालेली आहे आणि त्यावेळेस जे विधेयक ठेवलेले आहेत ते काय होणार नाहीत, लॅप्स होणार नाहीत. ते विधेयक या ठिकाणी किंवा की हे रिअसेंबल झाल्यानंतर परत या ठिकाणी सभागृह सुरू झालं तर कंटिन्यू राहतात किंवा सभागृहाचं या ठिकाणी कामकाज संपलं किंवा अधिवेशन संपलं तर पुढच्या अधिवेशनमध्ये काय आहेत ते इंट्रोड्यूस केले जातात. त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. ओके. त्यानंतर या ह्याच्यामध्ये की त्याच दरम्यान काय केलं जातं, प्रोरगेशन केलं जातं. आता प्रोरगेशन म्हणजे काय आहे किंवा समान प्रोरगेशन म्हणजे याचा अर्थ काय आहे की सत्र संपणे. आता प्रोरगेशन म्हणजे काय आहे या ह्याच्यामध्ये की सभागृहाचं जे कामकाज आहे म्हणजे जसं की पावसाळी अधिवेशन सुरू होतं तर पावसाळी अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी की पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि पावसाळी अधिवेशन सुरू करणे म्हणजे काय आहे, समन म्हणतात त्याला, समन. ओके. त्याच्यामध्ये किंवा की समन काढणे. आता समन काढण्याचा किंवा या ठिकाणी प्रोरगेशन हे दोन्ही अधिकार कोणाला आहेत, हे आहेत राष्ट्रपतीला. प्रोरगेशन किंवा समन. ओके. तर समन म्हणजे काय आहे ते या ठिकाणी किंवा की सभागृह जे आहे ते बोलावणे त्याला समन म्हणतात आणि त्यानंतर पावसाळी अधिवेशन संपणं किंवा अधिवेशन संपणे त्याला म्हणतात या ठिकाणी प्रोरगेशन किंवा सत्रावसान. हे या ठिकाणी की सत्र समाप्ती झालेली आहे. सत्र समाप्तीची घोषणा सुद्धा राष्ट्रपती मार्फत, सत्र बोलावणे सुद्धा काय आहे राष्ट्रपती मार्फत. ठीक आहे. आता यामध्ये हे राष्ट्रपती जो आहे काय होतं की याच्यामध्ये एक तर सत्र बोलावतो म्हणजे संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या बैठकीसाठी काय आहे तो या ठिकाणी समन काढतो राष्ट्रपती. त्याचबरोबर सभागृहाचं किंवा या ठिकाणी जे सेशन आहे ते सेशन संपुष्टात येणे ह्याची जी प्रक्रिया आहे ते या ठिकाणी किंवा प्रोरगेशनची प्रक्रिया हे राष्ट्रपती मार्फत केली जाते. ओके. त्यानंतर या ह्याच्यामध्ये की सत्र प्रोरगेशनच्या ह्याच्यामध्ये ओके त्याच्यामध्ये प्रोरगेशनमुळे काय झालेलं आहे, प्रोरगेशन म्हणजे काय आहे, सत्र समाप्ती. आता सत्र समाप्ती झालेली आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सेशन संपलेलं आहे. आता सेशन संपल्यामुळं जे काही या ठिकाणी प्रलंबित विधेयक आहेत ह्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. परंतु या ठिकाणी सर्व प्रलंबित विधेयक या ठिकाणी काय आहेत की सत्र म्हणजे जर सत्र संपलं तर या ठिकाणी जे काही प्रलंबित विधेयक आहेत ह्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. परंतु सर्व प्रलंबित या ठिकाणी काय होतात पुढील सत्रासाठी. आता ह्या ह्याच्यात काय आहे किंवा की जर विधेयक असतील विधेयक काय आहे रद्द होणार नाही, परंतु काही नियम असतील ते नियम परत काय आहे काढले जातात. ओके. त्या ठिकाणी की विधेयक जर असतील विधेयकावर कुठल्याही म्हणजे बिल जर असेल बिलावर कुठलाही परिणाम होत नाही, फक्त जे काही नियम असेल रूल तयार केला असेल तो परत इंट्रोड्यूस करावा लागेल. ठीक आहे. नव्याने इंट्रोड्यूस करावा. तर ही बाब जी आहे त्याच्यामध्ये येते. आता यानंतर या ह्याच्यामध्ये हे आपल्याला सत्र समाप्ती आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता या ह्याच्यामध्ये की आता नेमकं पार्लमेंटच्या कामकाजाला आपल्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. पार्लमेंटच्या कामकाजाला सुरुवात करायची आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला संसदेचं कामकाज सुरू करायचं आहे. ठीक आहे. मग आता कामकाज कधी सुरू होतं काय ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहू. इथपर्यंत समजलं ना. डाऊट असेल तर विचारत चला. ओके. आता आपल्याला संसदेचं सत्र सुरू करायचं आहे. 3 प्रकारचे सत्र आपण बघितले. ओके. चला आता संसदेचे या ठिकाणी काही मूलभूत नियम आहेत. फंडामेंटल रूल ऑफ द पार्लमेंट. तर नेमके नियम कोणते आहेत. पहिलं आहे की संसदेची भाषा. आता संसदेची जी भाषा जी आहे त्या ठिकाणी संविधानानुसार हिंदी आणि इंग्रजी या ठिकाणी काय आहेत संसदेच्या कामकाजाच्या भाषा आहेत. परंतु सभागृहाचा जो काही या ठिकाणी सदस्य आहे
त्याला काय करता येतं, तर या ठिकाणी कोणत्याही भाषेमध्ये सभागृहामध्ये बोलता येतं. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, उर्दू कोणत्याही भाषेमध्ये सभागृहामध्ये बोलता येतं. आणि तसं पाहिलं तर संसदेची भाषा जी आहे संविधानानुसार काय आहे, हिंदी आणि इंग्रजी या संसदेच्या कामकाजाच्या भाषा आहेत, लक्षात ठेवा. ऑफिशियल या ठिकाणी लँग्वेज आपण म्हणू. आणि पीठासीन अधिकारी सदस्याला त्याच्या मातृभाषेमध्ये बोलण्याचा अधिकार देतात. त्याचबरोबर ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 नुसार हिंदीसोबतच काय आहे, इंग्रजीचा वापर करण्याची काय आहे, मुभा देण्यात आलेली आहे. मग ही फक्त हिंदी ऑफिशियल लँग्वेज आहे. ओके, ऑफिशियल लँग्वेज आहे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये संसदेमध्ये मतदानची वोटिंगची पद्धत कशी असते, त्यामध्ये संसदेतील सर्व निर्णय जे उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने घेतला जातो. आणि पीठासीन अधिकाऱ्याला सुरुवातीला या ठिकाणी मतदानाचा अधिकार नसतो. त्याला कधी मतदानाचा अधिकार असतो, किंवा की दोन ह्याच्यावर समसमान मतं झालेली आहेत तशा कंडिशनमध्ये जो काही पीठासीन अधिकारी आहे त्याला तो अधिकार मिळतो. ठीक आहे. आणि गणपूर्ती म्हणजे काय आहे, 1/10. आता सभागृहाचं कामकाज सुरू करायचं आहे तर काय लागतं, 1/10 सदस्य या ठिकाणी असणं गरजेचं आहे. गणपूर्ती नसल्यास काय आहे, या ठिकाणी जे कामकाज आहे किंवा सेशन जे आहे हे तहकूब केलं जातं. ओके. त्यानंतर यामध्ये आता काही कन्सेप्ट आहेत बघा. कन्सेप्ट काय आहेत ह्याच्यामध्ये, एक आहे लेम डक सेशन. ओके. यामध्ये लेम डक सेशन म्हणजे काय आहे, तर समजा की लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो किती वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे. आणि या ह्याच्यामध्ये हे असे सदस्य आहेत जे मागच्या लोकसभेमध्ये निवडून आले, परंतु या ठिकाणी यावर्षी म्हणजे आता नवीन जे लोकसभेचं फॉर्मेशन झालेलं आहे त्यामध्ये ते निवडून आले नाहीत. त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे लेम डक. ओके. लेम म्हणजे काय, लंगडा. ओके. डक म्हणजे याचा अर्थ काय आहे, लोकांनी त्याला हकलून दिलं आणि दुसऱ्या टर्ममध्ये तो निवडून आला नाही. मग अशांचं जे काही सत्र आहे, ओके, त्याला म्हणायचं लेम डक सेशन. म्हणजे नवीन लोकसभेची निवड झाल्यानंतर विद्यमान लोकसभेचे होणारे शेवटचे सत्र. म्हणजे याचा अर्थ काय आहे की नवीन निवडणूक झालेली आहे, त्याचे या ठिकाणी सदस्य आलेले आहेत, परंतु शेवटच्या ह्याचं जे काही सत्र होतं ते संपलेलं आहे, त्यातून जे निवडून आले नाहीत ते होतं लेमडक. ठीक आहे. लेमडक म्हणजे काय, विद्यमान लोकसभेत असे सदस्य जे या ठिकाणी नवीन लोकसभेवर पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. ओके. तर त्याला म्हणायचं लेमडक. ठीक आहे, लेमडक. आता यामध्ये हे मंत्री आणि महान्यायवादी जो आहे, महान्यायवादी आपण बघितलं, महान्यायवादी हा जो आहे हा केंद्र सरकारचा एक प्रकारचा कायदेविषयक सल्लागार असतो. ठीक आहे. आता यामध्ये या दोघांमध्ये काय आहे, बाकी साम्य काय आहे, मंत्र्याला आणि महान्यायाधिकाला विशेष असं काय आहे, प्रिव्हिलेज आहे. ते प्रिव्हिलेज कशाच्या बाबतीत आहे, तर या ठिकाणी ह्या दोघांनाही सभागृहाच्या कोणत्याही सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार, संयुक्त बैठकीमध्ये बोलण्याचा अधिकार, सहभाग घेण्याचा अधिकार, कुठल्याही संसदीय समितीमध्ये बोलण्याचा अधिकार, सहभाग घेण्याचा अधिकार. परंतु या ह्याच्यामध्ये या ह्याच्यात काय आहे, तर या ह्याच्यामध्ये महान्यायवादी जो आहे याला या ठिकाणी वोटिंगचा अधिकार नाही. आणि मंत्री जो आहे, मंत्र्याला वोटिंगचा अधिकार आहे, परंतु तो ज्या सभागृहाचा सदस्य आहे त्याच सभागृहामध्ये काय आहे, त्याला वोटिंग करता येते. ओके. तर हे महत्वाची बाब जी आहे इथं आपल्याला दिसते. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की संसदेचं अधिवेशन सुरू करायचं आहे. बरोबर. आता संसदेचं अधिवेशन सुरू करायचं आहे, तर मग नेमकं अधिवेशनाला सुरुवात कधी होते, त्या दरम्यान एक विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट कसे असतात, ओके, कामकाजाला सुरुवात कशी होते, हे सगळं आपल्याला इथं पाहायचं आहे. आता पहिलं तर या ठिकाणी हे कामकाजाला सुरुवात कधी होते, सकाळी 11 वाजता होते. ठीक आहे. सकाळी 11 ते 12 हा जो तास आहे याला म्हणायचं क्वेश्चन आवर. ओके, याला म्हणायचं क्वेश्चन आवर. आता या क्वेश्चन आवर मध्ये काय आहे, या ठिकाणी एक तर स्टार क्वेश्चन आणि अनस्टार क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. स्टार क्वेश्चन म्हणजे काय आहे, हे या ठिकाणी जे स्टार क्वेश्चन जे आहे ते ओरली, ओके, स्टार म्हणजे काय आहे, ओरली उत्तर देतात. ओके, म्हणजे सदस्य विचारतात आणि उत्तर देतात. ओके, म्हणजे मंत्री उत्तर देतात ओरली. ओके, समोरासमोर, त्याला म्हणतात या ठिकाणी स्टार क्वेश्चन. अनस्टार म्हणजे काय आहे, या ठिकाणी की त्याचं लिखित उत्तर मंत्र्याकडून देणं गरजेचं आहे, लिखित प्रश्न विचारला जातो, त्याला या ठिकाणी अनस्टार. म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवा की पहिला क्वेश्चन आवर आहे. क्वेश्चन आवर काय आहे, तर या ठिकाणी 11 ते 12 हा झाला क्वेश्चन आवर. मग आता यामध्ये विविध प्रकारची कागदपत्र जे आहे ते समोर ठेवले जातात. त्यानंतर 12 ते 1 हा जो आहे याला म्हणायचं 0 आवर. आता हा 0 आवर जो आहे हे एक प्रकारचं भारताचं इन्व्हेन्शन आहे. ओके, हे कुठूनही आपण घेतलेलं नाही. ओके, 0 आवर जो आहे, आता या ह्याच्यामध्ये हे 0 आवर म्हणजे अशा प्रकारचा आवर आहे की ज्यामध्ये किंवा की ज्या सभागृहाच्या सदस्यांना हे सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार मिळाला नाही त्यांना इथं बोलण्याचा अधिकार मिळतो. ओके, त्यामुळं हा 0 आवर जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा असतो, 12 ते 1.
त्यानंतर आता एवढं कामकाज केलेलं आहे तो स्वाभाविकच त्यांना भूक लागते, त्यामुळे या ठिकाणी काय आहे, लंच ब्रेक, जेवणाची सुट्टी होते. आता जेवणाच्या सुट्टीच्या नंतर 2 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत जे आहे या ठिकाणी काय आहे की लोकसभेचं कामकाज सुरू राहतं. मग त्यामध्ये अजेंडा ऑफ द डे किंवा या ठिकाणी किंवा की एखादं विधेयक असेल, बिल असेल, त्याच्या डिस्कशनला सुरुवात होते. आणि या ह्याच्यामध्ये राज्यसभा जी आहे त्या ठिकाणी ही 5 वाजेपर्यंत काम करते, लोकसभा ही 6 वाजेपर्यंत काम करते. आणि महत्त्वाचं आहे शुक्रवारी म्हणजे फ्रायडेला शेवटचे 2 तास जे आहे हे खाजगी सदस्यांच्या कामकाजासाठी राखीव ठेवले जातात. प्रायव्हेट मेंबर बिझनेस. आता प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय, तर या ठिकाणी शुक्रवारी प्रायव्हेट मेंबरच्या बाबतीत काय आहे चर्चा होते. प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय आहे, ऑल एमपीज एक्सेप्ट मंत्री. ओके, जो मंत्री आहे तो खाजगी व्यक्ती नसतो, सरकारी व्यक्ती आहे. आणि खाजगी व्यक्ती म्हणजे काय, तर या ठिकाणी सर्व खासदार जे मंत्री नाहीत त्याला म्हणतात प्रायव्हेट व्यक्ती. ठीक आहे, तर हे झालं या ठिकाणी किंवा की कामकाज. आता या ह्याच्यामध्ये की आपण पाहिलं होतं की 11 ते 12 हा काय आहे, क्वेश्चन आवर आहे. आता इथं प्रश्न विचारला जातो बघा, 11 ते 12 क्वेश्चन आवर आहे. तर मग क्वेश्चन कसे विचारले जातात, कोणकोणते क्वेश्चन आहे, तर पहिला क्वेश्चन जो आहे तो स्टार क्वेश्चन आहे. ओके, आता स्टार क्वेश्चन म्हणजे काय, तोंडी उत्तर द्यायचं आहे. स्टार गुटका लक्षात ठेवायचं, स्टार गुटका तुम्हाला माहित असेल तर ते गुटका कसा खातात बघा, असा तोंडावाटे खातात. ओके, तोंडामध्ये या ठिकाणी असे पाऊचे करतात. ओके, आणि गुटका खातात, त्यामुळे लक्षात ठेवायचं स्टार गुटका. स्टार गुटका म्हणजे तोंडावाटे किंवा या ठिकाणी त्याला म्हणायचं ओरल क्वेश्चन आन्सर. ओके, तोंडी. ओके, स्टार गुटका तोंडी. ओके, मग स्टार क्वेश्चन असेल तो तोंडी उत्तर दिलं जातं. आणि पूर्वसूचना काय आहे, 15 दिवस आधी देणं गरजेचं आहे. आणि एका दिवसामध्ये फक्त 20 अशा प्रकारचे स्टार क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, आणि याचा आता ओरली प्रश्न विचारला जातोय, तर या ठिकाणी मंत्र्याला विचारलं जातं की ह्याच्यामध्ये जो रोड जात आहे मग त्या रोडवर तुम्ही गिट्टी किती टाकली. ओके, या ठिकाणी रोडवर मटेरियल किती टाकलं, त्यांनी सांगितलं या ठिकाणी 2 किलो टाकले. मग तुम्ही या ठिकाणी सांगितलं होतं 10 किलो टाकायचं आहे, 2 किलो कसं काय टाकलं. म्हणजे हे जे आहेत हे सप्लिमेंटरी क्वेश्चन जे आहे ते विचारता येतात. ओके, तर हे कोणते क्वेश्चन आहे, स्टार क्वेश्चन. दुसरं या ठिकाणी अनस्टार क्वेश्चन आहेत, अतारांकित प्रश्न आहेत. पूर्वसूचना किती आहे, 15 दिवस आधी आहे. आणि या ठिकाणी 230 प्रश्न अनस्टार विचारलं. आता हे जे अनस्टार क्वेश्चन आहेत हे कसे असतात, हे असतात या ठिकाणी लेखी स्वरूपात किंवा रिटर्न स्वरूपात असतात, लेखी स्वरूपामध्ये. ठीक आहे, आता लेखी स्वरूपात असेल तर ऑब्विसली सप्लिमेंटरी क्वेश्चन तर रेज होणारच नाही, त्यामुळे सप्लिमेंटरी क्वेश्चन नाही. त्यानंतर या ठिकाणी की शॉर्ट नोटीस क्वेश्चन असतात, म्हणजे 10 दिवसापेक्षा कमी कालावधीची नोटीस दिली जाते सभापतींना आणि अध्यक्षांना या ठिकाणी किंवा किती नोटीस घ्यायची का नाही, तो क्वेश्चन घ्यायचा का नाही, तो या ठिकाणी अध्यक्षाच्या ह्याच्यावर राहणार आहे. ठीक आहे, आता ह्याची जी उत्तर आहे शॉर्ट नोटीस क्वेश्चनचं उत्तर या ठिकाणी ओरिल जातं. ओरिल दिलं म्हणजेच या ठिकाणी काय आहे, सप्लिमेंटरी क्वेश्चन काय होणार, रेज होणार. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, ह्याची जी पीपीटी पीडीएफ आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, ती डाउनलोड करता येते, तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा या ठिकाणी लिहून घेऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही. आपण स्पष्ट करतोय याच्या व्यतिरिक्त काहीही येणार नाही. जे आपण शिकतोय तेच या ठिकाणी त्याच पॅरामीटरमध्ये असणार, फक्त कन्सेप्टवर फोकस करा. ठीक आहे, समजून घेण्यावर. त्यानंतर नेक्स्ट हे आता 0 आवर जे आहे त्या ठिकाणी 0 आवर कधीचा आहे, तर ह्याच्यामध्ये 12 ते 1 म्हटलं तर आता ठीक आहे. प्रश्न 12 ते 1 जो आहे तो काय आहे, 0 आवर आहे. ठीक आहे, 0 आवर जो आहे, क्वेश्चन आवर किती असतो 11 ते 12, 12 ते 1 जो आहे तो 0 आवर आहे. आता 0 आवर जो आहे हा महत्त्वाचा असतो या ह्याच्यामध्ये, कारण ज्या सदस्याला क्वेश्चन विचारण्याचा मुभा मिळाली नाही किंवा या ठिकाणी त्याला क्वेश्चन विचारण्यासाठी टाइम मिळाला नाही, अशांना काय आहे की क्वेश्चन विचारता येतो. ठीक आहे, तर आता हा कुठून आला, 1962 पासून या ठिकाणी एक प्रकारचं संसदीय इंडियन इनोव्हेशन म्हणतात. प्रश्न विचारलेला बघा या ठिकाणी स्टेटमेंट बेस 1962 मध्ये या ठिकाणी हा 0 आवरचं इनोव्हेशन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा 1962 मध्ये आहे. आता त्यानंतर दुसरं किंवा संसदीय कामकाजाच्या नियमावलीत रूल ऑफ प्रोसिजर याचा कुठेही उल्लेख नाही. हे पूर्णपणे अनौपचारिक इन्फॉर्मल डिव्हाइस आहे. ठीक आहे, इन्फॉर्मल डिव्हाइस आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये की प्रश्न उत्तराचा तास संपला म्हणजे 10, 11 ते 12 तर सुरू होतो या ठिकाणी क्वेश्चन आवर. आणि या ह्याच्यामध्ये काय आहे की सदस्यांना पूर्वसूचनेशिवाय अत्यंत तातडीचा किंवा महत्त्वाचा सार्वजनिक महत्त्वाचा जो प्रश्न असेल ती मांडण्याची काय आहे संधी दिली जाते. फक्त ह्या संधीसाठी काय आहे की 11ला प्रश्न विचारायचा आहे, मग तुम्ही 10 वाजेपर्यंत त्या अध्यक्षांना काय आहे की तुम्ही मला प्रश्न विचारायचा आहे ह्याची परमिशन घेणं गरजेची आहे. तर हा झाला क्वेश्चन आवर, कसा असतो 12 ते 1. त्यानंतर या ह्याच्यामध्ये 12 ते 1 झालं, इथपर्यंत समजलं.
ठीक आहे. आता ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येत असतो बघा, ह्याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपल्याला आयोग विचारत असतो. हा सुद्धा कन्सेप्च्युअल भाग आहे. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं? नाश्ता चहा करून आलायत ना? ओके, कारण आपण सकाळी 6:30 पासून सेशन घेतोय. मला वाटतं आता किती वाजले, तर 8 वाजलेले आहेत. ओके, म्हणजे थकलेलं नाही ना? जर थकलेले असतील तर सांगा. ओके, पण पर्याय नाही. ओके, मी जर थकलेलं असेल तरच या ठिकाणी काय आहे, थांबणार आहोत आपण. ठीक आहे, तुम्हाला फक्त ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ओके, पण अलर्ट राहा. समजलं इथपर्यंत? सोनाली, सागर, चंद्रकांत, ओके, बाकीच्याने पण टाका, भरपूर लाईव्ह आहेत. ओके, पण कॉमेंट टाकत चला. समजलं इथपर्यंत? काही डाऊट, प्रश्न विचारत चला जर असतील तर. कोणताही प्रश्न विचारू शकता. ओके, तुम्हाला या ठिकाणी स्टार क्वेश्चन असे काही नाहीत. ओके, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके, चलो नेक्स्ट. आणि मित्रांना रेफरन्स द्या. ओके, तुमच्यावरच आपला क्लास या ठिकाणी सुरू आहे. ओके, आणि भरपूर असा उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे आपण. त्याचबरोबर त्यांना खरंच जेन्युइनली अभ्यास करायचा आहे. ओके, जे दोज आर सिरियस कॅन्डिडेट, त्यांच्यासाठीच हा क्लास आहे. त्यामुळं त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा. चला, आता यामध्ये पुढे की यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो की लॅप्सिंग ऑफ बिल ऑन त्या ठिकाणी डिझॉल्युशन ऑफ हाऊस. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की असे कोणते विधेयक आहेत की जे की लोकसभेचं विसर्जन झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचं नेमकं काय होतं. म्हणजे काय, तर लोकसभा याचा कार्यकाळ किती आहे, 5 वर्षाचा आहे. बरोबर, 5 वर्षानंतर काय होते, लोकसभा या ठिकाणी डिझॉल्व्ह होते. म्हणजेच काय होते, या ठिकाणी लोकसभेचं विसर्जन होतं. ओके, लोकसभेचं काय होतं, विसर्जन होतं. आता लोकसभेचं विसर्जन झालं तर या ठिकाणी काय आहे, निवडणूक घ्यावी लागते. मग अशा कंडिशनमध्ये जे कोणते विधेयक आहेत, ओके, जे कोणते बिल आहेत, मग त्या बिलाचं नेमकं काय होतं बाबा, हे बिल जे आहेत की या ठिकाणी हे लॅप्स होतात. ओके, की या ठिकाणी कंटिन्यू राहतात. ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. कंडिशन काय आहे, लोकसभेचं काय झालेलं आहे, विसर्जन झालेलं आहे. राज्यसभा ही या ठिकाणी कसं आहे, स्थायी सभागृह आहे, त्याचं कधीही विसर्जन होत नाही. तर राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी 6 वर्षाचा आहे, ना की राज्यसभेचा. लोकसभेचा कालावधी किती आहे, 6 वर्ष, 5 वर्षाचा आहे. सदस्याचा कालावधी 5. ठीक आहे, तर आता यामध्ये लोकसभेचं विसर्जन झालेलं आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, या ह्याच्यामध्ये की कोणते जे बिल आहेत, ओके, मुद्दा कोणते जे बिल आहेत ते व्यपगत होतात, लॅप्स होतात. ओके, या ठिकाणी असे कोणते विधेयक आहेत जे लॅप्स होतात, खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर पहिलं या ह्याच्यामध्ये पहिलं काय आहे की लोकसभेत प्रलंबित असलेले विधेयक. ओके, आता या ह्याच्यामध्ये हे असे बिल आहेत जे काय आहे की या ठिकाणी की लोकसभेमध्ये प्रलंबित आहेत. ओके, लोकसभेमध्ये काय आहेत, प्रलंबित आहेत, किंवा राज्यसभेकडून ते बिल आलेलं आहे. राज्यसभेकडून बिल आलेले असेल किंवा लोकसभेत असतील, तर लोकसभेचा कार्यकाळ संपला की बिल पण संपलं. ओके, समजलं या ठिकाणी की लोकसभेचा कार्यकाळ संपलेला आहे, तर त्यामुळं या ठिकाणी लोकसभेमध्ये जेवढे काही बिल होते, मग ते बिल ओरिजिनेटेड इन लोकसभा, अदरवाईज या ठिकाणी हे पास बाय राज्यसभा. ओके, अँड या ठिकाणी सेंड टुवर्ड्स दी लोकसभा. असं जरी असेल तरी सुद्धा काय होणार आहे, ते बिल काय होणार आहे, या ठिकाणी व्यपगत होणार आहे. पहिला मुद्दा. दुसरं, लोकसभेने मंजूर केलेले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक. आता असं एखादं विधेयक आहे जे लोकसभेमध्ये पास झालंय आणि त्यांनी कुठं पाठवलं, राज्यसभेत पाठवलेलं आहे, आणि ते राज्यसभेमध्ये काय आहे, प्रलंबित आहे. हे बिल सुद्धा काय होणार आहे, लॅप्स होणार आहे. ठीक आहे, लॅप्सची कॅटेगरी समजली. लॅप्स म्हणजे काय, लोकसभेत ओरिजिनेट असलेलं, राज्यसभेमधून लोकसभेत आलेलं, किंवा लोकसभेमधून राज्यसभेत पाठवलेलं आहे पण तो राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे, ते सुद्धा लॅप्स होणार आहे. ओके, बिल.
त्यानंतर दुसरं, कोणतं विधेयक या ठिकाणी लॅप्स होत नाही. ओके, प्रश्न विचारतात बघा, खालीपैकी कोणतं विधेयक या ठिकाणी लॅप्स होतं, खालीपैकी कोणतं विधेयक लॅप्स होत नाही. ओके, तर आता विधेयक कोणतं लॅप्स होत नाही. एक पहिलं की राज्यसभेत प्रलंबित असलेले परंतु लोकसभेमध्ये मंजूर न केलेले विधेयक, म्हणजे असं विधेयक आहे जे राज्यसभेमध्येच आहे, लोकसभेत आलेलं नाही. लोकसभेत आलं राज्यसभेमधून तर या ठिकाणी ते लॅप्स होतं. म्हणजे याचा अर्थ काय, ते राज्यसभेतच आहे, लोकसभेत आलेलं नाही. अशा कंडिशनमध्ये ते बिल काय होणार नाही, लॅप्स होणार नाही. पहिली गोष्ट. दुसरं, दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले, आता दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेलं आहे आणि ते विधेयक जे आहे ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी गेलेलं आहे. म्हणजे लोकसभा राज्यसभा दोघांनाही संमत केलं, राष्ट्रपतीकडे ते पाठवलं. असं विधेयक जे आहे ते या ठिकाणी काय होणार नाही, प्रलंबित या ठिकाणी विधेयक जे आहे राष्ट्रपतीकडे प्रलंबित असेल तर ते सुद्धा लॅप्स होणार नाही. तिसरं, दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले आहे परंतु राष्ट्रपतींनी काय केलेलं आहे, पुनर्विचारासाठी परत पाठवलं. म्हणजे दोन्ही सभागृहांनी विधेयक पारित केलं, राष्ट्रपतीकडे गेलं, राष्ट्रपतींनी काय केलं, त्याला या ठिकाणी रिटर्न पाठवलं सभागृहाला. ते विधेयक सुद्धा काय होणार नाही, या ठिकाणी विपगत होणार नाही. त्यानंतर हे सभागृहांनी मंजूर न केलेले आणि लोकसभेचे विसर्जन होण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीची नोटीस काढलेली असेल. तर आता असे विधेयक आहेत किंवा ज्याच्यावर काय डेडलॉक झालेला आहे, दोन्ही सभागृहामध्ये काय आहे, संमती होऊ शकले नाही, अशा संदर्भाच्या विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीची नोटीस काढलेली असेल, ते विधेयक सुद्धा लॅप्स होत नाही. ठीक आहे, व्हॉट इज की या ठिकाणी कोणते विधेयक लॅप्स होतात, कोणते विधेयक लॅप्स होत नाही. प्रश्न असतो, कन्सेप्च्युअली प्रश्न असतो, त्यामुळं शांत डोक्याने अभ्यास करा. ओके, खूप सिंपल आणि या ठिकाणी खूप सोपा असा विषय आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ आपण. हे आता यामध्ये की संसदेचं कामकाज सुरू आहे, तर मग संसदेचं कामकाज सुरू असताना विविध प्रकारचे मोशन्स आणले जातात बघा. ओके, सभागृहाचं कामकाज सुरू आहे त्या दरम्यान विविध प्रकारचे मोशन्स आणतात. तर हे जे मोशन आहे, हे प्रस्ताव जे आहे हे या ठिकाणी हे सभागृहात आणले जातात. कोणाच्या मार्फत, पीठासीन अधिकाऱ्याच्या मार्फत किंवा या ठिकाणी पीठासीन अधिकाऱ्याच्या संमतीने, मार्फत नाही तर संमती. आता यामध्ये सभागृहाचा निर्णय किंवा केवळ मते प्रस्ताव मोशनच्या माध्यमातून व्यक्त होतात. म्हणजे मोशन म्हणजे काय आहे की या ठिकाणी जसं नो कॉन्फिडन्स मोशन आहे, म्हणजे अविश्वास दर्शक ठरवा किंवा या ठिकाणी किंवा की सरकारकडे मेजॉरिटी आहे का नाही हे चेक करायचं आहे, मग त्यासाठी असतं नो कॉन्फिडन्स मोशन. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की सरकारकडे मेजॉरिटी आहे का नाही हे चेक करण्यासाठी. तर मग ह्याच्यामध्ये मोशन म्हणजे काय, एक प्रकारचा प्रस्ताव आहे. आता यामध्ये एक पहिला आहे सबस्टॅन्शिव्ह मोशन आहे, स्वतंत्र प्रस्ताव किंवा या ठिकाणी त्याला मूलभूत प्रस्ताव म्हणतात. आता यामध्ये हा स्वयं किंवा स्पष्ट किंवा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हा प्रस्ताव मांडला जातो आणि ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ काय आहे, सबस्टॅन्शिव्ह मोशन कोणतं असतं, एक्झाम्पलमध्ये राष्ट्रपतीवरील इम्पीचमेंट प्रोसिजर, महाभियोग. प्रश्न असतो बघा की द इम्पीचमेंट प्रोसिजर ऑफ प्रेसिडेंट, ओके, विच इज रिलेटेड टू विच मोशन, किंवा या ठिकाणी कोणत्या मोशनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी, तर हे कोणतं आहे, सबस्टॅन्शिव्ह मोशन आहे. ठीक आहे, दुसरं आहे या ठिकाणी सबस्टिट्यूट मोशन. सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी. ओके, तर मूळ प्रस्तावाला पर्याय म्हणून मांडला जातो, तो मूळ प्रस्तावाची या ठिकाणी काय करतो, मूळ प्रस्तावाची तो जागा घेतो, त्याला म्हणतात या ठिकाणी सबस्टॅन्शिव्ह मोशन. त्यानंतर तिसरं आहे सबसिडियरी मोशन. ओके, पूरक सबसिडियरी म्हणतो आपण त्याला, त्या प्रस्तावाला स्वतःचा अर्थ नसतो आणि मूळ प्रस्तावाच्या संदर्भाशिवाय ज्याला या ठिकाणी निर्णय घेता येत नाही त्याला म्हणतात सबसिडी. आता ह्याच्यामध्ये काय आहे, या ठिकाणी ॲन्सिलरी आहे, त्यानंतर या ठिकाणी सुपरसिडिंग आहे आणि अमेंडमेंट आहे. ओके, मूळ प्रस्तावाचा एका भागामध्ये बदल करायचा आहे. ठीक आहे, तर ही जी भाग आहे ह्याला म्हणतात सबसिडियरी मोशन. ओके, देन हे आपण की काही जे महत्त्वाचे मोशन आहे ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो, तर ते जे मोशन आहे ते नेमके कोणते आहे ते आपण बघू. पहिला आहे या ठिकाणी कपात प्रस्ताव. ठीक आहे, कपात प्रस्ताव, क्लोजर मोशन म्हणतात कपात प्रस्ताव. आता ह्याचा जो पर्पज आहे किंवा हेतू आहे, पर्पज किंवा हेतू काय असतो याच्यामध्ये, पर्पज किंवा हेतू जो आहे तो आहे सभागृहासमोरील, हेतू काय आहे, सभागृहासमोरील एखाद्या विषयावरील चर्चा कमी करून तो विषय या ठिकाणी थेट मतदानासाठी आणणे. आता कपात मोशन म्हणजे काय आहे या ठिकाणी, किंवा की एखादा विषय आहे त्याच्यावर या ठिकाणी काय करायचं आहे, किंवा चर्चा कमी करायची आहे परंतु डायरेक्ट तो प्रस्ताव आणायचा आहे, थेट मतदानासाठी तो प्रस्ताव टाकणे, त्याला म्हणतात कपात प्रस्ताव, क्लोजर मोशन. आता हे जे आहेत हे 4 प्रकारचे मोशन असतात. सिंपल आहे, कंपार्टमेंट आहे, कांगारू आहे. ओके,
कांगारू म्हणजे काय आहे, महत्वाच्याच फक्त कलमाव. कांगारू म्हणजे काय, उड्या मारणे. ओके, ऑस्ट्रेलिया कांगारू. तर या ह्याच्यामध्ये महत्वाच्याच फक्त काय आहे चर्चा केली जाते, त्याला म्हणतात कांगारू मोशन. ओके, आणि गुलेटिन. गुलेटिन म्हणजे काय आहे की या ठिकाणी आता विशेषतः गुलेटिन कधी केलं जातं की जसं सभा म्हणजे सेशन जे आहे या ठिकाणी संपत आलेलं आहे, शेवटचा दिवस आहे, त्यावेळेस बुलेटिन केलं जातं. जसं तुम्ही बरेच विद्यार्थी काय करतात की शेवटचा दिवस आहे आणि उद्याच्याला एक्झाम आहे, मग अशा कंडिशनमध्ये सगळंच वाचण्याचा प्रयत्न करतात, त्याला म्हणायचं बुलेटिन करणे. ओके, तर बुलेटिन म्हणजे काय, सगळे प्रस्ताव जे एकत्र मांडणे. त्यानंतर दुसरा आहे विशेष अधिकार भंग प्रस्ताव, प्रिव्हिलेज मोशन असतात. आता ह्याचा हेतू जो आहे या ठिकाणी काय असतो, जेव्हा एखाद्या मंत्री माहिती लपवून किंवा चुकीची माहिती देतो तेव्हा काय आहे सभागृहाचा विशेषाधिकार भंग होत असतो. त्यावेळेस त्या मंत्र्याच्या विरुद्ध हा विशेषाधिकार भंग आणला जातो, त्यावर मंत्र्यावर निंदा या ठिकाणी सेन्सर मोशन ज्याला म्हणतात, हा प्रस्ताव आणला जातो. त्यानंतर असतो बघा लक्षवेधी, कॉलिंग अटेन्शन मोशन, लक्षवेधी प्रस्ताव. आता याचा पर्पज काय आहे, तातडीने सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर एखाद्या मंत्र्याचे लक्ष वेधणे. म्हणजे समजा एखादा व्हायरस आला किंवा एखादी या ठिकाणी दुर्घटना झाली तर त्यावेळेस त्या विभागाचा जो मंत्री आहे त्याचं लक्ष त्या मुद्द्याकडे गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी असतो हा लक्षवेधी किंवा त्यालाच म्हणायचं कॉलिंग अटेन्शन मोशन. ओके, त्यानंतर याच्यामध्ये 1954 मध्ये भारतीय या ठिकाणी एक प्रकारचं इन्व्हेन्शन आहे. ओके, आणि यासाठी एक नियमावली तयार करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा हा कॉलिंग अटेन्शन. त्यानंतर पुढे आता या ह्याच्यामध्ये की भारताच्या संविधानाच्या बाबतीत जर पाहिलं तर या ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे आर्टिकल्स आहे, ओके, ते आपल्याला काही आर्टिकल जे आहे आपल्याला पाठ करावे लागतात. ओके, महत्त्वाचे आर्टिकल जसं या ह्याच्यामध्ये की कलम 89 आहे. कलम 89 काय आहे, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणा. ओके, त्यानंतर 93 लोकसभेचे सभापती उपसभापती. त्यानंतर या ठिकाणी 98 संसदेचे सचिवालय. त्यानंतर या ठिकाणी 79 संसदेची रचना, काही आर्टिकल पाठ करायचे आहे. त्यानंतर 85 संसदेचे सत्रे, 17 विसर्जन, 88 मंत्री आणि महान्यायवादी यांचे सभागृहाचे अधिकार. त्यानंतर डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीत काय आहे, 101 जागा रिक्त होणे आणि 102 जे आहे सदस्याची काय आहे अपात्रता. त्यानंतर या ह्याच्यामध्ये की संसदेच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या ज्या काही घटना दुरुस्ती आहे ते आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आणि संसद जी आहे ही या ठिकाणी घटना दुरुस्ती करणारी ही एक वन ऑफ दी सुप्रीम बॉडी आहे, बरोबर. म्हणजे संविधानामध्ये तसं पाहिलं तर सुप्रीम कोण आहे, सुप्रीम संविधान आहे. कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. आता या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन इज अ रिटन डॉक्युमेंट. ओके, लिखित दस्तावेज आहे. या लिखित दस्तावेजमध्ये बदल करायचा असेल तर काय आहे, फक्त संविधान करू शकतं. कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करायचा असतं फक्त संसद करू शकते अकॉर्डिंग टू 368. ओके, 368 नुसारच आपल्याला बदल करता येतो. जसं या ठिकाणी रिसेंटली जो परिसीमन आयोग किंवा डिलिमिटेशनच्या बाबतीत बिल आलं होतं, त्यासाठी या ठिकाणी सरकारला घटनादुरुस्ती करावी लागत होती आणि ही घटनादुरुस्ती काय आहे होऊ शकली नाही. ठीक आहे, तर मग घटनादुरुस्ती विधेयक. मग आता या ह्याच्यामध्ये की संसदेच्या बाबतीमध्ये मग कोणते या ठिकाणी हे घटनादुरुस्ती आहे संसदेच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या, तर आपण ते बघू. तर पहिली आहे 42वी घटनादुरुस्ती 1976. आता 42वी घटनादुरुस्ती काय सांगते या ह्याच्यामध्ये की लोकसभेच्या ज्या जागा होत्या, ओके, 1976 लोकसभेच्या जागाची संख्या जी आहे ही 2000 सालापर्यंत, ओके, 1976 पासून ते 2000 पर्यंत ही काय राहणार आहे, फ्रीज करण्यात आली. आणि ह्याच्यासाठी म्हणजे 2000 सालापर्यंतच्या ह्याच्यासाठी जी काही जनगणना होती, सेन्सेस होता, कधीचा होता, 1971चा. आता ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, बरोबर. सध्या या ठिकाणी हा करंटचा टॉपिक आहे त्यामुळे ह्याच्यावर लक्ष द्या. ओके, तर या ह्याच्यामध्ये की 42वी घटनादुरुस्ती 1976, 2000 पर्यंत या ठिकाणी किंवा की लोकसंख्या जी फ्रीज करण्यात आली 1971च्या जनगणनेनुसार. त्यानंतर 61वी घटनादुरुस्ती 1988 मध्ये. आता यामध्ये मतदानाचे जे वय आहे ते काय करण्यात आलं, 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. कितवी घटनादुरुस्ती आहे, 61वी घटनादुरुस्ती. ओके, त्यानंतर पुढे आहे 84वी घटनादुरुस्ती. 84वी घटनादुरुस्ती 2001 मध्ये. यामध्ये लोकसभेच्या जागांची जी संख्या आहे 2026 पर्यंत फ्रीज करण्यात आली. आणि हे या ठिकाणी कोणती सेन्सस 1971चा सेन्सस या ठिकाणी फॉलो करण्यात आला 2026 पर्यंत. त्यानंतर 87वी घटनादुरुस्ती 2003 मतदारसंघाची पुनर्रचना डिलिमिटेशन, ओके, हे करण्यात आलं. आणि ह्यासाठी या ठिकाणी 1991च्या ऐवजी काय आहे 2001च्या जनगणनेचा आधार इथे घेण्यात आला. ओके,
त्यानंतर 104वी घटना दुरुस्ती. 104वी घटना दुरुस्ती काय आहे? या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेमध्ये SC ST साठी काय आहे? आरक्षण आहे. आणि या ह्याच्यामध्ये अँग्लो इंडियन समाजासाठी काय आहे? ही तरतूद. म्हणजे याचा अर्थ काय आहे की 10 वर्षामध्ये हे एक्सटेंड करण्यात आलं. आणि त्यानंतर आहे 106वी अमेंडमेंट. ओके, ही तुम्हाला सांगायची आता. 106वी घटना दुरुस्ती सांगा. 106वी घटना दुरुस्ती कशाच्या बाबतीत आहे? उत्तर द्या. चला लवकर लवकर उत्तर द्या. 106th अमेंडमेंट. 106th अमेंडमेंट. सांगा. तसा मुलींनी सांगा. सोनाली. व्हेरी गुड, बरोबर आहे. ओके, 106वी घटना दुरुस्ती 2023 ची आहे. ज्यामध्ये या ठिकाणी नारी शक्ती वंदन विधेयक. ओके, नारी शक्ती वंदन विधेयक होतं. आणि हे जे आहे हे सुद्धा या ठिकाणी सध्या डिस्कशन मध्ये आहे. तर हे ऑलरेडी पास झालेलं आहे. आणि यामध्ये काय आहे? किती टक्के रिझर्वेशन आहे? महिलांना 33% रिझर्वेशन इन लोकसभा ॲज वेल ॲज इन विधानसभा. ओके, महिलांना किती टक्के रिझर्वेशन आहे? 33% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. ओके, 1/3. ओके, याच्यामध्ये व्हेरी गुड. तर किती टक्के? या ठिकाणी 1/3 म्हणजेच याच्यामध्ये 33% रिझर्वेशन इन लोकसभा आणि या ठिकाणी विधानसभा. ओके, तर हे झालं 106. म्हणजे एवढ्या घटना दुरुस्त्या ज्या आहेत डिटेल्समध्ये आहे 106. ठीक आहे, एवढ्या घटना दुरुस्त्या आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि सध्या हा करंटचा टॉपिक आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता यामध्ये की जर आपण या ठिकाणी किंवा की सरकारच्या संसदेतील जे काही प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचा नेमका अर्थ काय असतो हे समजून घ्यायचं असेल किंवा सरकारवर त्याचा परिणाम काय होतो हे समजून घेण्यासाठी काही बाबी आहेत बघा. एक, सरकारचे अस्तित्व हे जे आहे, सरकारची अकाउंटेबिलिटी किंवा सरकार काम करत आहे का नाही हे चेक करायसाठी काय आहे, तर या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो, विश्वासदर्शक प्रस्ताव आणला जाऊ शकतो. ओके, आणि आभार प्रदर्शन प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी काय आहे की या ह्याच्यामध्ये तो आणला जाऊ शकतो. ज्या आधारे सरकार पडलं सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे जसं अविश्वास प्रस्ताव आणला आणि सरकारला सांगितलं तुम्ही मेजॉरिटी सिद्ध करा, सरकारनं मेजॉरिटी सिद्ध करू शकले नाहीत, तशा कंडिशनमध्ये या ठिकाणी सरकार सुद्धा पडू शकतं. दुसरं, सरकारवर दुसरा हेतू काय आहे याचा प्रस्ताव आणण्याचा, मोशन आणण्याचा, तर सरकारवर टीका करणे किंवा या ठिकाणी विरोध करणे. मग याच्यामध्ये काय आहे, किंवा की निंदा प्रस्ताव असेल किंवा या ठिकाणी स्थगन प्रस्ताव असेल, तर ज्या आधारे सरकारचं कामकाज रोखणे, सरकारच्या पॉलिसीला विरोध करणे हे काय आहे याचा उद्देश आहे. ओके, त्यानंतर तिसरं काय आहे, सखोल चर्चा आणि विरोध असेल, ठराव असेल, वेळ असेल किंवा या ठिकाणी मर्यादित जी चर्चा आहे ती इथं केली जाते. आणि चौथा जो या ठिकाणी उद्देश आहे तो प्रक्रियात्मक नियंत्रण, म्हणजे या ठिकाणी हरकतीचा मुद्दा असेल, विशेष उल्लेख असेल किंवा या ठिकाणी सभागृहाचे नियम असेल, हे सभागृहाचे नियम काय आहे तर सगळ्या सदस्यांना रेग्युलेट करण्याचं काम करतात. तर हे या ठिकाणी मोशनचे काय आहेत की ज्याला आपण याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर पुढे की आता अविश्वास प्रस्ताव जो आहे हा महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे अविश्वास प्रस्ताव. अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय, विशेषतः या ठिकाणी विरोधी पक्ष हा अविश्वास प्रस्ताव हा आणत असतो सरकारच्या विरुद्ध. आणि हा अविश्वास प्रस्ताव जेव्हा आणला जातो तेव्हा सरकारला सिद्ध करावं लागतं की या ठिकाणी आमच्याकडे मेजॉरिटी आहे. मग असा अविश्वास प्रस्ताव. ठीक आहे, तर त्यालाच म्हणायचं नो कॉन्फिडन्स मोशन. आता या ह्याच्यामध्ये नो कॉन्फिडन्स मोशन आणायचं आहे तर ते फक्त कुठं आणलं जातं, फक्त लोकसभेतच आणला जातो. लक्षात ठेवा, फक्त लोकसभेतच हा प्रस्ताव आणला जातो. आणि याच्यासाठी काय आहे की लोकसभेमधील 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सरकारच्या विरुद्ध नो कॉन्फिडन्स मोशन आणायचं आहे तर लोकसभेतच आणला जातो, कारण या ठिकाणी मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतं. तर या ठिकाणी द काउन्सिल ऑफ मिनिस्टर रिस्पॉन्सिबल टू लोकसभा. त्यामुळे या ठिकाणी हा जो प्रस्ताव आहे हा लोकसभेतच आणला होतो, 50 सदस्य हा प्रस्ताव आणतात. ठीक आहे, आता यामध्ये
हे याच्यावर मुद्दा काय आहे तर सरकारसाठी काय आहे हा सगळ्यात धोका असतो, कारण हा जर आणला आणि यांच्याकडे मेजॉरिटी नसेल तर सरकार पडतं. तर या ह्याच्यामध्ये हे आर्टिकल 75 काय आहे, मंत्रिमंडळ लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असतं, रिस्पॉन्सिबिलिटी असतं. त्यामुळं यांच्या विरुद्ध लोकसभेमध्येच हा प्रस्ताव आणला जातो. ठीक आहे. आता यामध्ये की अविश्वास या शब्दाचा घटनेत हा स्पष्ट उल्लेख असा कुठेही करण्यात आलेला नाही. ओके. पण या ह्याच्यामध्ये 75चा अर्थच आहे की या ठिकाणी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द लोकसभा, म्हणजे त्याचा अर्थ काय, लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणता येतो. कोणाविरुद्ध तर संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध हा या ठिकाणी प्रस्ताव आणला जातो, एखाद्या मंत्र्याच्या विरुद्ध नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरुद्ध. त्यानंतर जर हा प्रस्ताव पारित झाला तर काय आहे, सरकारला राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे. तर हा नो कॉन्फिडन्स मोशन आहे. त्यानंतर पुढे आता या ह्याच्यामध्ये किंवा की जर विश्वासदर्शक प्रस्ताव जो आहे तो किंवा की मांडण्यात आला, मग आता या ह्याच्यामध्ये काय होत असतं नेमकं की ही जी उद्भवलेली जी परिस्थिती आहे तर याच्यामध्ये त्रिशंकू संसद म्हणजे काय आहे, कोणालाही मेजॉरिटी नाही. ओके. मग अशा कंडिशनमध्ये काय आहे की सरकार अल्पमतामध्ये येतं किंवा या ठिकाणी आघाडी सरकार असू शकतं. ओके. आता या ह्याच्यामध्ये की राष्ट्रपतीद्वारे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास काय आहे बोलावलं जातं, आणि या ह्याच्यामध्ये किंवा की सभागृहामध्ये हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो मांडला जातो, आणि जर संमत झाला तर या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी हा जर म्हणजे मेजॉरिटीनं जर हा पारित झाला किंवा की नाही आमच्याकडे या ठिकाणी मेजॉरिटी आहे तर सरकार काय होतं, टिकतं. जर या ठिकाणी हा फेटाळला म्हणजे यांच्याकडे मेजॉरिटी नसेल तर काय होतं या ठिकाणी किंवा की हे सरकार काय होतं, पडतं. त्यानंतर या ह्याच्यामध्ये आभार प्रदर्शन प्रस्ताव. आता हा आभार प्रदर्शन जो आहे, ओके, तर हा की सभापतीनं जे सभागृहामध्ये अभिभाषण केलेलं असतं त्या अभिभाषणच्या संदर्भात हा या ठिकाणी काय आहे, एक प्रकारचा आभार प्रदर्शन म्हणजे राष्ट्रपतीचा आभार मानणारा हा प्रस्ताव असतो. आणि हा प्रस्ताव जो आहे या ठिकाणी जर पारित नाही झाला तरी सुद्धा काय आहे, सरकार पडू शकतं. आता तसं पाहिलं तर या ह्याच्यामध्ये की राष्ट्रपती जे आहे, ओके, राष्ट्रपती की सभागृहाला 2 वेळेस संपादन 2 वेळेस या ठिकाणी काय करतात, संबोधन करतात, त्याला म्हणतात अभिभाषण. ओके. अभिभाषण. आता हे जे अभिभाषण आहे यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे. ओके. जनरल इलेक्शन झालेलं आहे, आणि जनरल इलेक्शन नंतर पहिल्यांदा काय करत असतात की या ह्याच्यामध्ये राष्ट्रपती की पहिल्यांदा पहिल्या मीटिंग जे होणार आहे, ओके, त्याच्यामध्ये त्यांना त्या सभागृहाला संबोधतात. दुसरं, प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाला, प्रत्येक वर्षाचं पहिलं अधिवेशन जे आहे ते कोणतं असतं, या ठिकाणी बजेट सेशन असतं. आर्थिक वर्षाचं पहिलं अधिवेशन जे आहे बजेट सेशन आहे, तर त्याला या ठिकाणी संबोधलं जातं. आता यामध्ये राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संबोधित करतात, आणि या संबोधनामध्ये नेमकं काय असतं की सरकारच्या जे काही या ठिकाणी पॉलिसीज असतात त्याच पॉलिसीज सरकार राष्ट्रपती मांडतात. कारण राष्ट्रपती रबरी स्टॅम्प आहेत, जे भाषण लिहून दिलेलं आहे तेच राष्ट्रपती वाचत असतात, आणि ते भाषण वाचल्यानंतर किंवा ते भाषण झाल्यानंतर काय आहे या ठिकाणी संसदेमध्ये चर्चा होते, आणि संसदेमध्ये या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर मतदान सुद्धा होतं. आणि मतदानामध्ये जर या ठिकाणी की हा जो प्रस्ताव आहे, ओके, तर राष्ट्रपतीच्या राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचा जो प्रस्ताव आहे तो जर पारित झाला नाही तर सरकार काय आहे, सरकार सुद्धा पडू शकतं. ठीक आहे. त्यामुळं हा जो आहे या ठिकाणी हा प्रस्ताव पारित करणंच गरजेचं आहे, कारण मेजॉरिटीनं प्रस्ताव पारित होतो, आणि या ह्याच्यामध्ये जर मेजॉरिटीच नसेल तर सरकार टिकत नाही. ओके. त्यानंतर या ह्याच्यामध्ये 2 प्रस्ताव आहेत बघा, एक तर निंदा प्रस्ताव असतो आणि दुसरा आहे अविश्वास प्रस्ताव. आपण बघितला आता अविश्वास प्रस्ताव जो आहे या ठिकाणी की ह्याची जी कारणं आहेत, अविश्वास प्रस्तावाची कारणे या ठिकाणी की स्पष्ट करण्याची गरज नाही. म्हणजे तुमच्या विरुद्ध आम्ही अविश्वास प्रस्ताव का आणलेला आहे, सरकारच्या विरुद्ध आणला होतो, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरुद्ध आणला होतो, तो का आणला जातो याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जात नाही. ओके. आणि निंदा प्रस्ताव असेल तर या ठिकाणी किंवा ह्याचं जे कारण आहे ते स्पष्ट करणं गरजेचं असतं. त्यानंतर या ह्याच्यामध्ये की हा निंदा प्रस्ताव जो आहे हा कोणाविरुद्ध असतो, कोणाची निंदा करायची आहे, वैयक्तिक मंत्र्याची किंवा मंत्र्याच्या गटाची किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाची निंदा केली जाऊ शकते. ओके. पण अविश्वास प्रस्ताव जो आहे हा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध आणला जातो. ठीक आहे.
त्यानंतर उद्देश काय आहे ह्या निंदा प्रस्तावाचा? उद्देश आहे की विशिष्ट धोरणे, सरकारची जी कृती आहे किंवा मंत्रिमंडळाची जी काही कृती आहे त्याची निंदा करणे किंवा ह्यांनी चुकीचं डिसिजन घेतलेलं आहे. आणि अविश्वास प्रस्तावाचा जो आहे तो या ठिकाणी किंवा की लोकसभेमध्ये ह्यांच्याकडे मेजॉरिटीच नाही, तर त्या पद्धतीने या ठिकाणी हा त्यांचा उद्देश असतो की ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडे मेजॉरिटी नाही, तर मग ह्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर या ह्याच्यामध्ये जर निंदा प्रस्ताव संमत झाल्यास या ठिकाणी की जर निंदा प्रस्ताव संमत झाला तरी सुद्धा काय आहे या ठिकाणी राजीनामा द्यायची गरज नाही. पण जर या ठिकाणी की अविश्वास प्रस्ताव संमत झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला काय करावा लागतो? राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे, तर हा जो आहे महत्वाचा आपल्याला भाग इथं दिसतो. त्यानंतर आता यामध्ये की पुढे आहे स्थगन प्रस्ताव. ओके, त्यामध्ये स्थगन प्रस्तावाच्या बाबतीत काय आहे की काही अत्यंत तातडीचा जर सार्वजनिक महत्वाचा मुद्दा असेल त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा कोणता प्रस्ताव असतो? स्थगन प्रस्ताव असतो. आता स्थगन प्रस्ताव आणण्यासाठी काय आहे किंवा की 50 सदस्याचा पाठिंबा लागतो आणि त्यावर किमान 2.5 तास जे आहे या ठिकाणी चर्चा होते. ठीक आहे, आता या ह्याच्यामध्ये एक तर एकापेक्षा जास्त मुद्दे याच्यामध्ये नसावे आणि अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी निश्चित असा या ठिकाणी स्वरूपाचा हा प्रस्ताव आहे आणि याच्यामध्ये विशेषाधिकार नाही, म्हणजे विशेषाधिकाराचा प्रश्न जो आहे उपस्थित करता येणार नाही आणि न्यायालयाबाहेर म्हणजे न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले जे काही प्रकरणं आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा हा प्रस्ताव आणता येणार नाही आणि या ठिकाणी स्वतंत्र प्रस्ताव नाही, तर स्वतंत्र प्रस्तावाद्वारे चर्चा होऊ शकते असा मुद्दा याच्यामध्ये नसावा, तर हा या ठिकाणी प्रस्ताव आणता येतो. ठीक आहे, आता यामध्ये हे जे सर्व प्रकारचे जे मोशन्स आहेत तर सर्व प्रकारचे जे या ठिकाणी प्रस्ताव आहेत आणि या प्रस्तावाला संमती देणे म्हणजे ऑल रिझोल्युशन किंवा सर्व ठराव. आता या ह्याच्यामध्ये प्रस्तावावर काय होतं? मतदान होत असतं. मग या ह्याच्यामध्ये प्रस्तावावर मतदान होतं आणि सर्व प्रस्तावावर या ठिकाणी मतदान घेतलेच पाहिजे असं सुद्धा काही नाही, म्हणजे मतदान घेतलं जातं परंतु सर्व प्रस्तावावर मतदान घ्यावं असं सुद्धा काही नाही. ओके, आणि ठराव जे आहे सर्व ठरावावर मतदान घेणं हे सक्तीचं आहे, पण प्रस्ताव जे आहेत ओके तर या ठिकाणी जे प्रस्ताव आहेत मोशन्स आहेत याच्यावर सगळ्यावरच या ठिकाणी मतदान घ्यावं असं नाही, परंतु जे ठराव असतील सरकारनं मांडलेले त्यावर मतदान घ्यावं लागतं. आणि या ह्याच्यामध्ये काय आहे की ठराव जे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे असतात ज्यावर सरकारनं मतदान घेणं गरजेचं असतं. त्यानंतर या ह्याच्यामध्ये जर आपण ठराव बघितले तर एक तर काय आहे खाजगी सदस्याचा ठराव. खाजगी सदस्य म्हणजे कोण आहे? MP, मेंबर ऑफ पार्लमेंट. जो मंत्री नाही ओके, जो मंत्री नाही त्याला काय म्हणायचं? खाजगी सदस्य. आता या ह्याच्यामध्ये की प्रस्ताव कोण मांडणार आहे? खाजगी सदस्य. तर खाजगी सदस्यच मांडणार आहे मंत्र्याच्या व्यतिरिक्त MP आणि केवळ या ठिकाणी पर्याय शुक्रवार आणि दुपारच्या सत्रामध्ये हा मांडता येतो. दुसरा सरकारी ठराव. सरकारी ठराव असेल तर कोण मांडतो? मंत्री मांडतो आणि ह्याच्यामध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान हा ठराव मांडता येतो. त्यानंतर वैधानिक ठराव या ठिकाणी कोण मांडतो? खाजगी सदस्य किंवा मंत्री मांडू शकतात. आता संविधानात किंवा संसदेच्या कायद्यातील तरतुदीनुसार हा मांडला जातो. तर हे झाले या ठिकाणी ठराव. त्यानंतर आता वेळ आणि मर्यादित जे चर्चा आहे ओके त्यामध्ये एक लक्षात ठेवा की औपचारिक प्रस्तावाशिवाय किंवा मतदानाशिवाय सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा होते. तर या ह्याच्यामध्ये एक तर अर्धा तासाची चर्चा ओके 30 मिनिट. तर उद्देश काय आहे? पुरेसे सार्वजनिक महत्त्वाचा मुद्दा असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर चर्चा होत असते आणि अधिकार जो आहे हा पीठासीन अधिकार म्हणजे सभापती अशासाठी काय आहे आठवड्यातील 3 दिवस राखून ठेवतो, त्याला म्हणायचं अर्धा तास चर्चा. अल्पकालीन चर्चा म्हणजे 2 तास चालते. या ह्याच्यामध्ये ह्याला 2 तासाची चर्चा असेही म्हणतात आणि यामध्ये उद्देश आहे तातडीनं महत्त्वाचा काही सार्वजनिक महत्त्वाचा मुद्दा असेल तर त्यावेळेस या ठिकाणी सभापती आठवड्यातील 2 दिवस जे आहे याच्यामध्ये राखून ठेवत असतात आणि दोन्हीही साधनामध्ये औपचारिक प्रस्ताव किंवा मतदान होत नाही. लक्षात ठेवा अर्धा तासाचा प्रस्ताव चर्चा असू द्या नाही तर अल्पकालीन चर्चा याच्यावर कुठल्याही प्रकारचं मतदान होत नाही. त्यानंतर की आता या ह्याच्यामध्ये की पॉईंट ऑफ ऑर्डर असतं बघा, संसदेमध्ये काही नियम आहे. तर पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणजे काय? हरकतीचा मुद्दा. बऱ्याच वेळेस तुम्ही सभागृहाचं कामकाज भरत असताना पॉईंट ऑफ ऑर्डर असं म्हटलं जातं, म्हणजे कधी जेव्हा कामकाजात सामान्य नियमांचं पालन होत नाही ओके त्यावेळेस या ठिकाणी पॉईंट ऑफ ऑर्डर आणले जाते. हा अधिकार कोणाला आहे? हा एक असामान्य साधन आहे आणि या ठिकाणी काय आहे की सभागृहाचे कामकाज याच्यामुळे काय होऊ शकतं? त्वरित स्थगित करते आणि यावर कोणतीही चर्चा करण्याची परवानगी नाही. हे संविधानाच्या अंमलबजावणीशी संबंधित असते आणि पीठासीन अधिकारी हा पॉईंट ऑफ ऑर्डर या ठिकाणी आणतो. त्यानंतर या ह्याच्यामध्ये स्पेशल मोशन जे आहेत जसं या ठिकाणी राज्यसभा आहे तर राज्यसभेमध्ये जो मुद्दा हरकतीचा मुद्दा किंवा अर्ध्या तासासाठी चर्चा यासाठी आणला जातो
तो या ठिकाणी तो सभागृहात मांडता येत नाही, तो या ठिकाणी विशेष उल्लेख म्हणून मांडला जातो. ठीक आहे. आणि लोकसभेमध्ये याच साधनाचा लोकसभेत नियम 377 आणि काय आहे या ठिकाणी याचा वापर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर पुढे की विलंबकारी आणि अनियमित दिनप्रस्ताव. या ठिकाणी विलंबकारी म्हणजे काय आहे, डायरेक्टरी मोशन म्हणतात. उद्देश सभागृहाच्या विचाराधीन असलेल्या कामकाजाची गती कमी करणे. आणि प्रक्रिया काय आहे, विधेयक किंवा ठरावातील चर्चा पुढे ढकलण्यासाठी सदस्य कोणत्याही वेळी हा प्रस्ताव मांडू शकतात. दुसरं अनियमित दिन प्रस्ताव म्हणजे काय आहे, हा प्रस्ताव सभापतीद्वारे स्वीकारला गेला जातो आणि या ठिकाणी परंतु यावर चर्चा करण्यासाठी काय कोणती तारीख याच्यामध्ये निश्चित केलेली नसते. त्यानंतर या ह्याच्यामध्ये एक युवा संसद आहे बघा. युवा संसद हे जे आहे हे चौथ्या अखिल भारतीय व्हीप परिषदेनुसार या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. उद्देश तरुण पिढीला काय आहे व संसदेची कार्यपद्धती किंवा संसदेमध्ये कामकाज कसं चालतं ह्याची या ठिकाणी त्यांना माहिती व्हावी यासाठी अंमलबजावणी संसदीय कार्य मंत्रालय या ठिकाणी राज्यांना ही योजना या ठिकाणी लागू करण्यासाठी काय आहे प्रोत्साहन देतं. त्यानंतर या ह्याच्यामध्ये की एक तर काय आहे महत्त्वाचं किंवा की काही इन्स्ट्रुमेंट आहेत संसदेचे. एक आहे हरकतीचा मुद्दा, विशेष उल्लेख आणि अनियमित दिन प्रस्ताव हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आता पुढे किंवा की संसदेमधली या ठिकाणी नेमकी प्रक्रिया कशी असते, प्रोसेस कशी असते. इथपर्यंत समजलेलं आहे. तर या ह्याच्यामध्ये समजलं. तर या लेक्चरमध्ये आज इथं आपण थांबू. ओके. आणि राहिलेला जो भाग आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू की याच्यामध्ये की विविध प्रकारची विधेयक ते कसे मांडले जातात. ओके. तर हा जो भाग आहे म्हणजे इथं याच्यामध्ये 50% जो संसद भाग आहे इथं कव्हर होतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे विशेष बॅच चालवत आहोत त्याचा जो कालावधी आहे ओके ऑफरचा हा संपत आलेला आहे. मित्र असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सूचित करा किंवा त्यांना सुद्धा रेफरन्स द्या. ओके. तर आज इथं आपण थांबू. थँक्यू. ऑल द बेस्ट. ओके. आणि अभ्यास करा. ओके.